पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दुःख शोकाची घाई मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7. दुःख शोकाची घाई मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. मनुष्य जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि प्रत्येक दुःख हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. कारण मनुष्य जीवनात जेवढी अधिक दुःख येतील तेवढा मनुष्य भगवंताच्या अधिक जवळ जातो, भगवंताच्या नामात स्थिरावतो आणि शेवटी भगवत स्वरूपच बनतो. हे दुःखात लपलेलं सुख आहे. जीवनात दुःख आलं परंतु त्या दुःखामुळे देव भेटला, हे दुःखात लपलेलं सुख आहे. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. मनुष्य जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि प्रत्येक दुःख हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो. त्या दुःखात आणि संकटात आपलं काहीतरी हित लपलेलं असतंय. ते हित आपल्याला शोधता आलं पाहिजे. म्हणून समाजामध्ये अशी एक म्हण पडली आहे की जे होतं ते बऱ्याकरता होतं. याची साक्ष तुकोबराय देतात. महाराज म्हणाले, जे जे करीसी ते माझे स्वहित, आलीस प्रचित कळो चित्ता. देवा, माझ्या जीवनात बरं कर वाईट कर, जे करायचं कर. जे करशील त्यात माझं निश्चयानं काहीतरी हित दडलं आहे, हे मला खात्रीशीर कळालं आहे. जे जे करीसी ते माझे स्वहित, आलीस प्रचित कळो चित्ता. आपल्या जीवनात येणाऱ्या संकटाचं जो हसून स्वागत करतो तो मनुष्य शहाणा असतो. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या महासंतांच्या जीवनात पर्वतप्राय दुःख आली, पण या दुःखानं ही महासंत खचून गेली नाही. जेवढी दुःख जीवनात अधिक आली तितकी ही महासंत पांडुरंगाच्या अधिक जवळ गेली, पांडुरंगाच्या नामात स्थिरावली आणि शेवटी पांडुरंग स्वरूपच झाली. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की आधी होता संत संग, तुका झालासे पांडुरंग. मूळ स्वभाव जाईना, त्याचे भजन राहीना. पांडुरंग स्वरूपच झाली. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटात आणि दुःखात काहीतरी हित दडलेलं असतंय. ते हित आम्हाला शोधता आलं पाहिजे. दुःखानं आणि संकटानं खचून जायचं नसतंय. त्या दुःखात काहीतरी हित दडलंय ते शोधा. जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. कारण त्यामुळे मनुष्य अधिक भगवंताच्या जवळ जातो, भगवंताच्या नामात स्थिरावतो आणि शेवटी भगवत स्वरूपच बनतो. हे दुःखात लपलेलं सुख असतंय. म्हणून संकटामध्ये आपलं हित लपलंय ते शोधा. संकटानं खचून जाऊ नका. तुकोबारायांच्या जीवनात पर्वतप्राय दुःख आली. सावकारी बुडाली, गुरंढोरं मेली, एक पत्नी अन्न करून मेली. तुकोबारायांचं दिवाळं निघालं. मंबाजी बुवानी सळो की पळं करून सोडलं. मंबाजी बुवानं तुकोबारायांचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवला. तुकोबारायांना जीवन नकोसं केलं. ज्ञानोबाराच्या जीवनात अशीच पर्वतप्राय दुःख आली. लहानपणीच आईवडील वारले. या 3 भावंडाच्या पैठणकरांनी मुंजी होऊ दिल्या नाही. या भावंडांना वाळीत टाकलं. सिद्ध बेटावर राहण्यास भाग पाडलं. ज्ञानोबाराच्या झोळीत माधुकरी मागताना विसोबा खेचरानं खडे टाकले. ज्ञानोबारांची झोळी फाडली.
आणि झोळीत असलेलं अन्न जमिनीवर सांडवलं. नको नको तो त्रास ज्ञानोबारायला विसोबा खेचरानं दिला. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या दोन महासंतांचं जीवन समाजानं अक्षरशः नासवून टाकलं होतं, नासवून. पण या नासलेल्या जीवनातून या दोन्ही महासंतानं ज्ञानेश्वरी आणि गाथेचं तूप बाहेर काढलं आणि ते अखंड समाजाला प्यायला दिलं. समाज आजही हे तूप पित आहे आणि सृष्टी आहे तोपर्यंत हे न संपणारं तूप आहे. एरवी बघा, माता मावल्या चांगलं दूध, पण त्यात आंबट दह्याचं विरजण टाकून त्याला नासवतात. परंतु हे नासलेलं दूध वाया जात नाही. त्यातून सार रूपात लोणी आणि तूप निघतं आणि हे तूप शरीराला पौष्टिक असतं. जशा नासलेल्या दुधातून सार रूपात तूप निघतं, तसं आपल्या नासलेल्या जीवनातून ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांनी ज्ञानेश्वरी आणि गाथेचं तूप बाहेर काढलं आणि ते समाजाला प्यायला दिलं. एवढ्या बोलण्यातून मला हे सांगायचं आहे की ज्ञानेश्वरी आणि गाथेचा जन्म हा संकटातून झालाय. ज्ञानेश्वरी आणि गाथेचा जन्म संकटातून झालाय. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या महासंतांच्या जीवनात जर दुःख आणि संकट आली नसती तर ज्ञानेश्वरी आणि गाथा जन्माला आली नसती. मला तुमचं चित्त इकडं खेचायचं आहे की ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय या दोन महासंतांच्या जीवनात संकट आली म्हणून ज्ञानेश्वरी आणि गाथेचा जन्म झाला. ज्ञानोबारायांच्या जीवनात दुःख आलं, पण या दुःखात एक सुखाचं बीज लपलं होतं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म. तुकोबाराच्या जीवनातही दुःख आलं, पण या दुःखात एक सुखाचं बीज लपलं होतं, ते म्हणजे गाथेचा जन्म. आणि म्हणून मी विधान केलं की ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोन्ही महाग्रंथाचा जन्म ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्या जीवनात आलेल्या संकटातून झाला आहे. आपल्या जीवनात आलेली संकट आपलं काहीतरी हित घेऊन येत असतात. ते हित आम्हाला शोधायचं असते, त्या संकटाने खचून जायचं नसते. ज्यावेळेस समाज जर्जर करतो त्यावेळेस थोडीशी निराशा तर जीवनात येईलच. ज्ञानोबारायला समाजानं परेशान करून सोडलं, त्यातली त्यात विसोबा खेचरानं ज्ञानोबारायला परेशान केलं, जीवन नकोसं केलं. मांडे भाजायचे होते, खापर मिळू दिलं नाही, गाडगं मिळू दिलं नाही. ज्ञानोबाराय थोडेसे निराश झाले आणि ताटी लावून बसले. मुक्ताईनं ज्ञानोबारायची समज काढली ताटीच्या अभंगातून. आणि निवृत्तीनाथानं तर चक्क आदेश दिला, ज्ञाना, अरे बाळा, हे तुझं जीवन निराश होण्यासाठी नाही आहे, निराश होऊ नकोस. काळ या समाजाला गिळंकृत करत आहे, या समाजाचं रक्षण कर. काळाच्या तडाख्यातून या समाजाला वाचव. आणि काळाच्या तडाख्यातून समाजाला वाचवण्यासाठी तुला पुढं यायचं आहे आणि गीतेवर तुला टीका करायची, आणि तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी. तुझ्या जीवनात संकट आली, खचून जाऊ नको, निराश होऊ नको. त्या संकटाचं हसून स्वागत कर आणि या संकटाचं चीज कर. संकटात काय हित लपले ते शोध आणि ज्ञानेश्वरी लिहायला घे. हा निवृत्तीनाथानं ज्ञानदेवाला केलेला उपदेश आहे. निवृत्तीनाथ बोलतायत ज्ञानोबारायला, तो हा हाती घेऊनी आगवा, कळी गिळीत या जीवा, म्हणून करीपा धावा वेगे. की ज्ञाना, काळ या समाजाला गिळतोय, यांना काळातून वाचव, काळाच्या तडाख्यातून वाचव. निराश होऊ नकोस, संकटानं खचून जाऊ नकोस, समोर ये आणि ज्ञानेश्वरी लिहायला घे. आणि ज्ञानोबारायांनी
मग ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. तात्पर्य एवढ्या बोलण्यातून मला तुमचं चित्त इकडं खेचायचं आहे की ज्ञानेश्वरीचा जन्म संकटातून झाला आहे. ज्ञानेश्वरीचा जन्म ज्ञानोबाराच्या जीवनात आलेल्या दुःखातून झाला आहे. ज्ञानोबाराय आपल्या जीवनात आलेल्या दुःखानं खचून गेले नाही. समाज जर्जर करेल तेव्हा थोडीशी निराशा तर येईलच, साहजिकच आहे. पण ज्ञानोबाराय खचले नाही. आपल्या जीवनात आलेल्या संकटाचं, दुःखाचं ज्ञानोबारायांनी हसून स्वागत केलं आणि निवृत्तीनाथांना आदेश दिल्यानंतर सामोरे झाले आणि या दुःखाचं त्यांनी चीज केलं, सोनं केलं. आणि ते सोनं म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी लिहायला घेतली. आणि म्हणून मी विधान केलं की ज्ञानोबाराच्या जीवनात दुःख आलं, पण त्या दुःखात एक सुखाचं बीज लपलं होतं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. आपल्या जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. त्यांनी खचायचं नसतंय, संकटाने दुःखाने खचायचं नसतंय. त्यात आपलं काहीतरी हित दडलंय. ते संकट काहीतरी आपला फायदा घेऊन आलेत. तो लपलेला फायदा आम्हाला शोधायचा असतो. ज्ञानोबारांनी आपल्या जीवनात आलेल्या दुःखाचा फायदा शोधला आणि तो फायदा म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म. तात्पर्य ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोन महाग्रंथाचा जन्म संकटातून झालाय, दुःखातून झालाय. ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीबद्दल स्वमुखानं बोलले की माझ्या जीवनातील सर्वात मोठं फळ जर काय असेल तर ते म्हणजे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, ज्ञानोबारायांनी जड भिंत चालवली, ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भाजले, ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं. ही चमत्कार म्हणजे ज्ञानोबाराच्या जीवनातील डाव्या हाताचा मळ आहे. ज्ञानोबाराय या चमत्कारला फारसं महत्त्व देत नाहीत. ज्ञानोबाराय स्वमुखाने बोलतात की माझ्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार आणि सर्वात मोठं फळ जर काय असेल तर ते आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. म्हणून माऊली स्वमुखानं ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत की काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. माऊली म्हणतात माझ्या जीवनातलं सर्वात मोठं फळ जर काय असेल तर ते आहे मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. रेडा बोलवणे नव्हे, भिंत चालवणे नव्हे, पाठीवर मांडे भाजणे नव्हे, किंवा सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवणे नव्हे. या चमत्कारला माझ्या जीवनात फारसं महत्त्व नाही, हे ज्ञानोबाराय बोलत आहेत. माझ्या जीवनातला सर्वात मोठा चमत्कार जर काय असेल तर ती मी लिहिलेली ज्ञानेश्वरी. काय बहु बोलो सकळा, मेळविलो जन्मफळा, ग्रंथसिद्धीचा सोहळा दाविला जोहा. ज्ञानेश्वरीची निर्मिती ही ज्ञानोबाराच्या जीवनातील सर्वात मोठं फळ आहे. ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी ही त्रैलोक्यातील सर्वात सुंदर वस्तू आहे. ज्ञानोबाराय स्वमुखानं ज्ञानेश्वरीत बोलत आहेत, तुम्ही मज संती ग्रंथरूप हा त्रिजगती, उपयोगा केला पुढती तो निरूपमजी की माझी ज्ञानेश्वरी ही त्रैलोक्यातली सर्वात सुंदर वस्तू आहे. जगात सर्वात सुंदर काय तर ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीला उपमा द्यायची असेल तर ती फक्त ज्ञानेश्वरीचीच देता येते. अमृतासारखं गोड काय तर अमृत, तसं ज्ञानेश्वरीसारखं सुंदर काय तर ज्ञानेश्वरीच. ज्ञानेश्वरीला त्रैलोक्यात कशाची उपमा देता येत नाही. त्रैलोक्यातली सर्वात सुंदर वस्तू काय तर ती आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीसारखं सुंदर काय तर ती ज्ञानेश्वरीच. ज्ञानेश्वरी ही प्रतिसृष्टी आहे. विश्वामित्र प्रतिसृष्टी करायला निघाले. त्यांचा मध्येच त्रिशंकू झाला, मध्ये हवेत लटकले, त्यांना प्रतिसृष्टी निर्माण करता आली नाही. ज्ञानोबाराय विनोदानं म्हणाले की आम्ही विश्वामित्राकडे पाहून हसू. ज्ञानोबाराय लिहितात स्वमुखानं ज्ञानेश्वरीमध्ये बोलतायत की मजलागी ग्रंथाची स्वामी, दुजी सृष्टी जे हे केली तुम्ही, ते पाहून हसू आम्ही विश्वामित्रातेही. आम्ही विश्वामित्राकडे पाहून हसू. का तर त्यांना विश्वामित्र प्रतिसृष्टी करायला निघाले, परंतु त्यांना प्रतिसृष्टी करता आली नाही. त्यांचा त्रिशंकू झाला, ते मध्येच हवेत लटकले.
परंतु माझी ज्ञानेश्वरी ही प्रतिसृष्टी आहे. मला एवढ्या बोलण्यातून हे सांगायचं आहे की प्रतिसृष्टी असलेली ज्ञानेश्वरी, त्रैलोक्यात सर्वात सुंदर असलेली ज्ञानेश्वरी, हिचा जन्म ज्ञानोबरायाच्या जीवनात आलेल्या संकटातून झाला आहे. मला आज तुमचं चित्त इकडं खेचायचं आहे. ज्ञानोबरायाच्या जीवनात पर्वतप्राय संकट आली, दुःख आली, पण त्या दुःखात एक सुखाचं बीज लपलं होतं, ते म्हणजे ज्ञानेश्वरीचा जन्म. तुकोबरायाच्या जीवनात पर्वतप्राय दुःख आली, पण त्या दुःखात एक सुखाचं बीज लपलं होतं, ते म्हणजे गाथेचा जन्म. आणि म्हणून मी सुरुवातीला विधान केलं की दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. आपल्या जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि प्रत्येक दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. आपल्या जीवनात येणारे दुःख आणि संकट काहीतरी आपलं हित घेऊन आलेली असतात. ते हित आम्हाला शोधायचं असतंय, त्या दुःख आणि संकटानं खचून जायचं नसतंय. आणि म्हणून आलेल्या संकटात, आलेल्या दुःखात जो आपलं हित शोधतो तो शहाणा असतो, जो खचून जातो तो मूर्ख असतो, त्यात हित शोधतो तो शहाणा असतो. जीवनात दुःख आलं की मनुष्य भगवंताचा सहारा घेतो, भगवंताच्या नामात स्थिरावतो आणि शेवटी भगवत स्वरूपच बनतो. जीवनात दुःख आलं पण त्या दुःखामुळं देव भेटला, हे दुःखात लपलेलं सुख असतंय. आणि म्हणून मी बोललो की दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. येणारं संकट आणि दुःख काहीतरी हित घेऊन आलं असतं, ते आम्हाला शोधायचं असतंय. जे होतं ते बऱ्या करता होतं. माझं वाक्य बाहेर काय नाही आहे का, की जे होतं ते बऱ्या करता होतं. तुम्हाला एक राजा अकबराचा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एकदा राजा अकबर तलवारीची धार बघत होता. तलवार इतकी तेज होती की तलवारीची धार पाहताना ज्यावेळेस त्यांनी बोट फिरवलं तलवारीवर, कटकन त्याच्या बोटाचा शेंडा तुटला आणि तुटून खाली पडला. बळबळ 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 रक्त वाहू लागलं. सगळे शिपाई जमा झाले, सगळे घाबरले. तेवढ्यात अकबर म्हणाला, पटकन जा आणि बिरबलाला बोलवा. शिपाई धावत गेले, बिरबलाला बोलवलं. बिरबल आला. बिरबल बादशहाच्या पुढे उभा राहिला आणि राजाचं कापलेलं बोट पाहून, त्यातून रक्त गळतंय, ते कापलेलं बोट पाहून बिरबलानं दुःख व्यक्त करावं, तर बिरबल बादशहाच्या तोंडाकडे पाहून हसला आणि म्हणाला, बादशाहजी, अच्छा हुआ भला हुआ, अच्छा हुआ भला हुआ. बादशाहाला राग आला. म्हणले, बिरबल माझा सगळ्यात जवळचा मित्र, मी याला बोलावून घेतले, माझं बोट कापले, रक्त वाहते बळबळबळ, याने खेद व्यक्त करावं, रक्त थांबण्यासाठी प्रयत्न करावा, खेद व्यक्त करावा, तर हा मनुष्य हसतोय आणि वरून विधान करतोय की बादशाहजी अच्छा हुआ भला हुआ, माझं बोट कापलं, याला आनंद झाला. अरे याच्या मनात काही बरं नाही, म्हणले माझ्याबद्दल काहीतरी काळं पांढरं आहे, याला जेलात टाका. शिपाईने बिरबलाला बेड्या ठोकल्या. ज्यावेळेस बेड्या ठोकल्या आणि शिपाई जेलात घेऊन चालले बिरबलला, त्यावेळेस बिरबल पुन्हा बादशाच्या तोंडासमोर गेला आणि पुन्हा बादशाच्या चेहऱ्याकडे तोंडाकडे पाहिलं आणि पुन्हा हसला आणि बेड्या बादशाच्या समोर केल्या आणि म्हणाला, बादशाहजी अच्छा हुआ भला हुआ. राजाचं बोट कापलं तेव्हाही म्हणाला अच्छा हुआ भला हुआ, आणि याला बेड्या ठोकल्या आणि जेलात चाललंय तरी म्हणतो अच्छा हुआ भला हुआ. दोन्ही वेळेस हा म्हणतो अच्छा हुआ भला हुआ. बिरबलला जेलात घेऊन गेले. 8-10 दिवस लोटले. बादशाचं बोट भरून आलं, जखम भरली. बादशाह एकटाच शिकारीला गेला. आता घनदाट जंगलात गेल्यानंतर बादशाह रस्ता हुकला, धुळीने अंग माखलंय. एक दुरून हरिण दिसलं, त्याच्या मागं पळत 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 हरणारी गुलकंडा मारला, बादशाहचा रस्ता चुकला. बादशाहला तहान लागली आहे. दुरून एक झोपडी दिसली. त्या झोपडीवर हा बादशाह गेला आहे पाणी पिण्यासाठी. तेवढ्यात सगळे, ती झोपडी होती आदिवासीची, सगळे आदिवासी उठले आणि पळाल्याने बादशाहला पकडलं. बादशाह म्हणतो मी राजा आहे. आता याचा अवतार पोतराजासारखा झालता. म्हणले कसला राजा आणि कसला काय. यांना देवीला नरबळी देण्यासाठी एक मनुष्य हवा होता. म्हणले बरं झालं आयती शिकार चालून आली. यांनी पकडला. म्हणले याला स्नान वगैरे घाला, नवे कपडे घाला, त्याचे भोग जिलेबी वगैरे खायला द्या आणि याला घ्या म्हणले देवी पुढे.
स्नान घातलं, नवे कपडे घातले, जिलेबी खायला दिली, यथेचे भोग दिले आणि घेतलं देवी पुढं. तेवढ्यात एक पुजारी म्हणतो, अरे याचा कुठं अंगभंग झाला का बघा. अंगभंग म्हणजे कुठला अवयव, बोटपीठ काय तुटलं आहे का, याचा कुठं अंगभंग झाला का बघा, कारण अंगभंग झालेला बळी देवीला चालत नाही. याचा कुठं अंगभंग झाला आहे का बघा. एका आदिवासीने तपासून पाहिलं तर त्याच्या डाव्या अंगठ्याचा शेंडा तुटला होता. तलवारीला धार पाताना जे बोट तुटलं होतं ते डाव्या अंगठ्याचा शेंडा तुटला होता. तो आदिवासी म्हणतो, पुजारी महाराज याचा डावा अंगठा तुटला आहे. धत तेरिके म्हणले, आमची जिलेबी फुकट गेली म्हणले, त्याला धक्के मारून हाकलून द्या म्हणले. अंगभंग झालेला मनुष्य देवीला चालत नाही बळी द्यायला, त्याला हाकलून द्या म्हणले. सोडून दिलं. जे बादशाह तिथून पळस सुटला तर थेट जेलात बिरबलापाशी गेला आणि बिरबलाला कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, बिरबला तू जे बोललास माझं बोट कापलं तेव्हा की अच्छा हुआ भला हुआ, तुझे उद्गार सत्य ठरले. आज माझं बोट कापलंय, अंगभंग झालाय म्हणून आदिवासींनी मला सोडून दिलं, नाही तर आज माझं त्यांनी मुंडकं कापलं असतं, देवीला माझा बळी दिला असता. बोट कापले म्हणून मी वाचलो. तू म्हणाला अच्छा हुआ भला हुआ, तुझे उद्गार सत्य ठरले. परंतु म्हणले, बिरबला मला एक गोष्ट कळाली नाही की माझं बोट कापलं त्यावेळेस तू म्हणाला अच्छा हुआ भला हुआ, पण ज्यावेळेस तुला जेलात मी पाठवलं बेड्या ठोकल्या तेव्हाही तू म्हणाला अच्छा हुआ भला हुआ, याचं कारण काय. तर बिरबल बादशाहला म्हणतो, बादशाहजी मी तुमचा प्रधानमंत्री, सावलीसारखा तुम्हाला चिटकून, तुम्ही जिथे जाल तिथे मी, तुम्ही शिकारीला गेले मी शिकारीला आला असतो, तुम्ही आदिवासीच्या झोपडीवर गेलो मी आला असतो, आदिवासीने तुमचा बळी द्यायचा ठरवला तिथं मलाही पकडलं असतं, मलाही देवी पुढे नेलं असतं. तुमचा अंगभंग झाला म्हणून तुम्हाला सोडलं, परंतु माझा कुठलाही अंगभंग झाला नाही. माझा आदिवासीने बळी दिला असता. आज मी जेलात आहे म्हणून वाचलो आणि म्हणून अच्छा हुआ भला हुआ. तुमचं बोट तुटलं म्हणून तुम्ही वाचले, म्हणून अच्छा हुआ भला हुआ. मी आज जेलात आहे म्हणून वाचलो, म्हणून अच्छा हुआ भला हुआ. जे जे करीसी ते माझे स्वहित, आलीस प्रचित कळो चित्ता. देवा, तुकोबाराय बोलतात, देवा आमच्या जीवनात जे बरं करशील, वाईट करशील, तुला जे वाटेल ते करशील, त्यात आमचं निश्चयानं काहीतरी हित दडलेलं असते. ते हित आम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि म्हणून जीवनात येणाऱ्या संकटानं खचून जाऊ नका, दुःखानं खचून जाऊ नका. त्या दुःखात, त्या संकटात काहीतरी हित दडले, ते हित शोधा. जीवनात येणारं प्रत्येक दुःख आणि संकट काहीतरी हित घेऊन आलं असतं, आम्हाला ते शोधायचं असते. जीवनात जे होतं ते बऱ्याकरता होतं. ज्यावेळेस सुतार लाकूडचा असतो त्यावेळेस त्या लाकडाचा नाश व्हावा हा त्या सुताराचा उद्देश नसतो, तर त्याला एक विशिष्ट आकार यावा यासाठी सुतार ते लाकूड तासत असतो. अन्यथा हे आकारहीन लाकूड जर एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या बाईच्या हातात सापडलं तर ती बाई त्या लाकडाला सरळ चुलीत घालते आणि त्याचा नाश होतो. तसं आकारहीन लाकूड आणि आकारहीन मनुष्य जीवन हेही स्मशानरूपी चुलीत जातं आणि आकारयुक्त माणूस आणि आकारयुक्त लाकूड याची पूजा केली जाते. देव आमच्या जीवनात संकट आणि दुःख पाठवतो, याचं कारण भीतीपोटी का होईना तुम्ही भगवंताला शरण जावं. जीवनात दुःख आलं की भीतीपोटी का होईना तुम्ही भगवंताला शरण जावं, भगवंताच्या नामात स्थिरावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. या उद्देशानं तुमच्या प्रारब्धानुसार भगवंत तुमच्या जीवनात दुःख पाठवतो. त्यात तुम्हाला त्रास व्हावा किंवा दुःख द्यावा हा भगवंताचा विचार नाही आहे. दुःखाच्या भीतीने का होत नाही, परंतु तुम्ही भगवंताच्या दिशेने वळावं, त्याच्या नामात स्थिरावं. भीतीपोटी का होत नाही, पण भगवंताचा सहारा घ्यावा, त्याच्या नामाचा सहारा घ्यावा, भगवंताच्या नामात स्थिरावं आणि हळूहळू तुम्ही भगवत स्वरूप बनावं हा त्यामागील उद्देश असतो. म्हणून जीवनात येणारं संकट हे भगवंतानं मुद्दाम किंवा हेतुपुरस्पर पाठवलेलं नसतं, त्यात काहीतरी हित दडलेलं असते. ते हित आम्हाला शोधायचं असते आणि ते हित असते की दुःखाच्या भीतीनं आम्ही भगवंताच्या नामाचा सहारा घेतो आणि नामात स्थिरावतो आणि हळूहळू भगवत स्वरूप बनत असतो.
माळी बगीच्याचे शेंडे कापतो, त्यावेळेस त्या झाडाला त्रास व्हावा हा त्या माळ्याचा विचार किंवा माळ्याची इच्छा नसते. त्या बगीच्याला एक योग्य आकार यावा हीच त्यामागील भूमिका असते. तसं देव संकट पाठवतो याचं कारण तुमच्या जीवनालाही योग्य आकार यावा. भीतीपोटी कळत नाही, तुम्ही भगवंताच्या दिशेने वळावं, त्याच्या नामात स्थिरावं आणि भगवत स्वरूप बनावं हा त्यामागील उद्देश असतो. लहान मूल चुकलं, आई त्याला पोळवते, तर त्या बाळाला दुःख द्यावं हाही त्या आईचा विचार नसतो, तर त्या बाळानं सुधारावं. तसं तुम्ही चुकले, देव जीवनात दुःख पाठवतो प्रारब्धानुसार. यामागील एकच उद्देश, तुम्ही सुधारावं, देवाच्या दिशेने वळावं, त्याच्या नामाचा सहारा घ्यावा आणि भगवत स्वरूप बनावं हा त्यामागील उद्देश आहे. तुम्हाला त्रास द्यावा हा त्यामागील उद्देश नसतो. ज्यावेळेस भीष्म पितामह रणांगणात शरपंजरी पडले होते, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला हस्तिनापूरहून द्वारकेला जायचं होतं. भीष्माचार्याची शेवटची घडी आली होती, उत्तर आणण्याची वाट पाहत होते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण, कुंतीबो आणि सर्व पांडव आणि द्रौपदी सर्वजण पितामह भीष्माला भेटायला गेली. त्यावेळेस पितामह सर्व पांडवांना म्हणाले की पांडवांनो, तुम्ही भगवान श्रीकृष्णाकडून काही मागून घ्या. पांडवांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या परीने काही ना काही मागून घेतलं. आणि ज्यावेळेस कुंतीची बारी आली, त्यावेळेस महाराणी कुंतीने भगवंताला असा वर मागितला की म्हटली, देवा, माझ्या जीवनात तुला देता येतील तेवढी दुःख दे, तुला पाठवता येतील तेवढे दुःख माझ्या जीवनात पाठव. त्यावेळेस भगवान कृष्णाला आश्चर्य वाटलं. म्हणले, कुंतीबा, तू हे काय मागते म्हणले. भगवान प्रसन्न झाले, खुश झाले, परंतु म्हणले, कुंतीबा, तू हे काय मागते, असं का मागाले, दुःख का मागतेस, याचं कारण काय. तर कुंतीबुवानं उत्तर दिलंय, म्हणले, कृष्णा, जितकी अधिक दुःख माझ्या जीवनात येतील तितकी मी तुझ्या नामाचा सहारा घेईल, तुझ्या नामात बुडेल, तुझ्या नामात स्थिरावेल आणि शेवटी मी कृष्ण स्वरूपच होईल, मी भगवत स्वरूप होईल. कारण दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. बघा, मनुष्य अतिशय स्वार्थी असतो. संत आणि मनुष्य यात फरक काय असतो. ज्याला दुःखातही देव आठवतो आणि ज्याला सुखातही देव आठवतो तो संत असतो, किंवा त्या मनुष्याची संत पदाकडे वाटचाल असते. परंतु ज्याला फक्त दुःखातच देव आठवतो तो मनुष्य असतो, आणि मनुष्य जीव हा अतिशय स्वार्थी जीव आहे. कारण दुःखातच देव आठवतो, आणि ज्याला दुःखात देव आठवतो तो मनुष्य असतो. ज्याला दुःखात आणि सुखात दोन्ही वेळेस देव आठवतो तो संत असतो. आणि म्हणून तुकोबराय म्हणाले की विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. दुःखातही देवाचा आठव आणि सुखातही देवाचा आठव ही संत जमात असते, किंवा त्या मनुष्याची संत पदाकडे वाटचाल चालू असते. परंतु ज्याला फक्त दुःखातच देव आठवतो तो साधारण जीव असतो, साधारण मनुष्य असतो. देवा, माझ्या जीवनात संकट पाठव, कुंतीबुवा म्हणते. कारण जेवढी अधिक दुःख माझ्या जीवनात येतील तितकी मी तुझे आश्रय करेल, तुझ्या नामाचा सहारा घेईल, तुझ्या नामस्मरणात बुडेल आणि शेवटी मी भगवत स्वरूप बनेल. म्हणून माझ्या जीवनात दुःख पाठव. कारण दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. तुम्ही बघा, रात्री 10-11ची वेळ आहे, मनुष्य स्मशानाच्या बाजूने चाललाय. स्मशानाच्या बाजूने जात असताना भूत लागू नये किंवा भूत दिसू नये, भूताने धरू नये म्हणून मनुष्य राम 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 स्मशानाच्या बाजून चाललाय, राम 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 करतो. दुःख आलंय ना, आता घाबरलाय ना, संकट आलं की देवाची आठवण येते. मसनवाट्याच्या बाजून चाललाय, राम 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 भूताने धरू नये म्हणून. थोडा पुढे गेला, मसनवाटा संपला की विसरला राम, लागला दुसरा चिंतनाने विचार करायला.
दुःखात देव आठवतो. एखादी गाडी आहे, घाटामध्ये गाडी घसरली आहे, ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आहे आणि गाडी घसराली, उंच घाट आहे, गाडी घसराली, ड्रायव्हरचा कंट्रोल गेला आहे. जे माणसं कधी देवाचं नाव घेत नाहीत ते माणसं विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, पांडुरंगा पांडुरंगा, वाचव वाचव देवा, वाचव देवा वाचव. ड्रायव्हरने गाडी सावरली, घाटाच्या वर गेली, लागले तंबाखू सोडायला. हां, किती झाला कापूस? आता संकट निवारण झालं ना. दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. ही माणसाची जात आहे. बायपासचं ऑपरेशन चालू आहे, ऑपरेशन होईपर्यंत देवाचा धावा, पांडुरंगा नारायणा देवा, वाचव वाचव वाचव. डॉक्टर साहेब ऑपरेशन करून बाहेर आले की एकदा डॉक्टर म्हणाले की ऑपरेशन सक्सेस झालं आहे, आता धोका टळला आहे. विसरले देवाचं नामस्मरण, लागले गप्पा मारायला. साप चावलाय, पेशंट ॲडमिट केला आहे, सापाचं विष उतरेपर्यंत देवा वाचव देवा वाचव देवा वाचव, देवाचा धावा. पेशंट वाचला, विसरले देव. मुलगी डिलिव्हरीला ॲडमिट केली आहे, अडवली, सिझर करावं लागतंय. सिझर होईपर्यंत बाळाचा आवाज येईपर्यंत देवा धाव देवा धाव देवा धाव, देवाचं नामस्मरण, देवा धाव. बाळाचा आवाज ऐकला, रडलेला, विसरले देव. तात्पर्य मला हे सांगायचं की मनुष्याला फक्त दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. ज्याला दुःखातच देव आठवतो तो साधारण जीव असतो, आणि ज्याला दुःखात आणि सुखात दोन्ही वेळेस देव आठवतो तो संत असतो. म्हणून तुकोबाराय बोलतायत की विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. दुःखात देवाचा धावा कराच करा, पण सुखातही देवाचा धावा करा. देव लवकर भेटेल, तुमचा उद्धार लवकर होईल. आणि म्हणून कुंतीबुवानं भगवान कृष्णाकडून दुःख मागून घेतली, कारण ती स्पष्ट म्हणाली की जेवढी दुःख येतील तितकी मी तुझ्या नामात स्थिरावेल आणि भगवत स्वरूप बनेल, कृष्ण स्वरूप बनेल. मला दुःख दे. कारण दुःखात मनुष्यात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. ही मनुष्याच्या मात आहे. दुःखातही देव आठवतो, सुखातही देव आठवतो तो संत असतो. ज्याला फक्त दुःखातच देव आठवतो तो साधारण जीव असतो, मनुष्य असतो. आणि म्हणून येणारं दुःख काहीतरी हित घेऊन आलेलं असते. त्या दुःखामुळं खचून जायचं नसते, त्याचं हसून स्वागत करायचं असते. दुःखामुळं आम्ही भगवंताच्या नामात स्थिरावतो आणि भगवत स्वरूप बनतो. दुःख जीवनात आलं, पण त्या दुःखामुळं देव भेटला, हे दुःखात लपलेलं सुख असतंय. म्हणून दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. जीवनात येणारं प्रत्येक दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. त्याने खचून जायचं नसतं, त्यात आपलं हित शोधायचं असतंय. मनुष्य जीवनात दोन प्रकारची जर संकट आली तर समजून घ्यावं तुमच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली. माझं वाक्य नीट ऐका. मनुष्य जीवनात जर दोन प्रकारची संकट आली प्रामुख्यानं, तर तुमच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली हे समजून घ्यावं. त्यातलं संकट नंबर 1, मनुष्याला असाध्य रोग होणे. आणि संकट नंबर 2, मनुष्याच्या जीवनातून श्रीमंती निघून जाऊन त्याला गरिबी येणे. ही दोन संकट जर माणसाच्या जीवनात आली तर समजून घ्यावं की त्या माणसावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आहे, त्यावर देवाचा उपकार झाला आहे. बघा, नंबर 1चं संकट, मनुष्याला असाध्य रोग व्हावा. हे पहिलं संकट. असाध्य रोग म्हणजे असा रोग की ज्यावर आता काहीही विलाज नाही, माणसाला मरावंच लागतं, म्हणजे असाध्य रोग. उदाहरणार्थ, माणसाला कॅन्सर झाला आहे आणि पूर्ण शरीरात पांगला आहे आणि डॉक्टरनं सांगितलं का याचं ऑपरेशन होत नाही, तुम्हाला मरावंच लागेल. अशा रोगाला, अर्थात ज्याच्यावर कुठलाही विलाज नाही, आता मरावंच लागतंय, असा रोग होणे म्हणजे असाध्य रोग होणे. तर असा असाध्य रोग झाला तर समजून घ्यावं देवाचा आपल्यावर उपकार आहे, भगवंताची आपल्यावर पूर्ण कृपा झालेली आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर बघा, ज्यावेळेस माणसाला असाध्य रोग होतो त्यावेळेस माणसाला आपलं मरण दिसू लागतं, माणसाला आपलं मरण कळून येतं. आणि ज्याला आपलं मरण कळून आलंय तो भाग्यवान असतो.
मरण अचानक आलं आणि तुम्हाला ओढून घेऊन गेलं, हे दुर्भाग्य आहे. माणसाला मरण कळून यावं. मी आता काही दिवसात मरणार आहे ही माणसाची खात्री व्हावी. त्यावेळेस माणसाला जीवनाची अनित्यता कळते. तो जीवनाबद्दल उदास होतो. त्याच्या जीवनात वैराग्य येतं आणि या वैराग्याच्या बळावर तो देवाची प्राप्ती करत असतो. त्याला माहिती आहे आता की मी काही दिवसात मरणार आहे. मी मरणार म्हणजे मरणारच, यातून माझी सुटका नाही आहे. त्याला आपल्या जीवनाची, आपल्या देहाची, आपल्या संसाराची अनित्यता कळते. आणि ज्यावेळेस माणसाला संसाराची आणि जीवनाची अनित्यता कळते तेव्हाच वैराग्याला हाकलून दिलं तरी ते बळच लंडासारखं मागं लागतं आणि या वैराग्याच्या बळावर देव भेटतो. ते हे विषय वैराग्य, जे आत्मलाभाचे भाग्य, याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. जीवनाची अनित्यता कळावी, संसाराची अनित्यता कळावी. ज्ञानोबराय बोलले तैसे संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. हा संसार मारकाय आणि या संसाराचा मी अंश आहे म्हणून मीही मारकाय. संसार अनित्य आहे, मी अनित्य आहे, हे माणसाला खात्रीनं कळालं की तो जीवनाबद्दल, संसाराबद्दल उदास होतो आणि त्याच्या जीवनात वैराग्य स्वतःहून चालत येतं आणि या वैराग्याच्या बळावर देव भेटतो. वैराग्याशिवाय देव भेटत नाही. जे विवेकाची भाषणे नेती वैराग्याची शिव न देखीती, ते मूर्ख केवी पवती मजेश्वरा. ते वैराग्याशिवाय देव भेटत नाही. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे म्हणजे वैराग्य. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे धनजन माता पिता. धन दौलत, बायका, मुलं, संपत्ती काही नको देवा, काही नको, आता तू पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण. एका भगवंताच्या नामाशिवाय काही न आवडणं म्हणजेच वैराग्य. सगळं मातीमोल वाटणं. मातीयेचे ढिकळ आणि सोन्याचे निखळ सरिसेची मानी. 1 किलो ढेकूळ आणि 1 किलो सोन्याचा गोळा एकाच नजरेने पाहतो, एकाच पारड्यात मोजतो. 1 किलो सोन्याच्या गोळ्याला एका मातीच्या ढेकळा एवढी किंमत देतो. याला वैराग्य म्हणतात. आता देवा काही नको, आता तू पाहिजे. थोडक्यात भगवंताच्या नामाशिवाय, भगवंत आणि भगवंताचं नाम या 2 गोष्टीशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे म्हणजेच वैराग्य. उठलेनी वैराग्य जेणे हा तिन्ही वर्गो ऐसा सांडणे, जैसे वमुनी असूने आत्ताचे गेले. त्रैलोक्यातली संपत्ती कुत्र्याच्या उलटीसारखी तुच्छ वाटणे आणि फक्त देव आणि देवाचं नावच आवडणे म्हणजे वैराग्य. आणि हे वैराग्य बळच लंडासारखं तुमच्या मागे लागतं. कधी? ज्यावेळेस तुम्हाला जीवनाची अनित्यता कळते, तुमचं मरण तुम्हाला दिसून येतं. आणि अनित्यता कळाली जीवनाची, मरण दिसून आलं की मनुष्य देहाबद्दल उदास होतो आणि जीवनात वैराग्य स्वतःहून चालत येतं आणि या वैराग्याच्या बळावर मनुष्य देवाची प्राप्ती करून घेतो आणि भगवत स्वरूप बनत असतो. हे का शक्य झालं? असाध्य रोग जीवनात आला. ज्या रोगावर विलाज नाही, आता मरावंच लागल ही खात्री झाली. आणि असाध्य रोगामुळं, या मरणामुळं, या दिसणाऱ्या मरणामुळं जीवनात वैराग्य आलं आणि वैराग्याने देव भेटला. म्हणून तुमच्या जीवनात जर असाध्य रोग आला तर समजून घ्या की भगवंताची तुमच्यावर पूर्ण कृपा झाली आहे. भगवंत तुमच्या बोटाला धरून तुम्हाला मोक्षाच्या दिशेने घेऊन जात आहेत. राजा परीक्षिती राजदरबारात बसलाय. बाजूलाच चिटकून आपली पत्नी बसली आहे परीक्षितीची. दरबार भरलाय. तेवढ्यात श्रृंगी ऋषीचा बाप दरबारात आलाय आणि परीक्षितीला म्हणतोय, राजन, मी समाधीमध्ये असताना तुम्ही माझ्या गळ्यात मेलेला साप टाकला. मी समाधीत होतो, पण माझा मुलगा श्रृंगी आला आणि माझ्या गळ्यात टाकलेला साप पाहून त्याने साप बाजूला काढला आणि तात्काळ त्याने असा शाप दिला की ज्याने कुणी माझ्या बापाच्या गळ्यात हा साप टाकलाय, 7 दिवसानंतर याच सापाच्या अर्थात तक्षक नागाच्या दंशाने त्या माणसाचा मृत्यू होईल. राजा, मी समाधीत जाऊन शोधलं तर ती व्यक्ती तू होतास. तुझ्यापाशी फक्त 7च दिवस आहेत. या 7 दिवसात तुला काय करायचं तर करता येईल ते कर. तुझं हित काय साधता येईल ते तू साधून घे. 7 दिवसानंतर तक्षक नागाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल.
हे ऋषीचं वाक्य ऐकताच परीक्षितीला आपल्या डोळ्यापुढे मरण दिसायला लागलं. बाजूला बसलेली बायको तशीच ढकलून दिली आणि गंगेकडे तोंड फिरवलं तर मागे वळून नाही पाहिलं. राजा परीक्षिती गंगेच्या काठावर गेला, तिथे आसन लावून बसला, शुकाचार्याला बोलावून घेतलं, 7 दिवस श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि 7 दिवसानंतर मोक्ष प्राप्त करून घेतला. का? मरण डोळ्यापुढे दिसू लागलं. त्यामुळे रखरखीत वैराग्य आलं आणि या वैराग्याच्या बळावर देवाची प्राप्ती झाली. श्रीमद भागवत ऐकून माणसाला मरण कळून यावं, मरण दिसून यावं, तो भाग्यवान असतो. आम्ही साधारण माणसं, आम्हाला जर मरण कळालं, एखादा महारोग झाला, मोठा रोग, भयानक मोठा रोग की ज्यातून आता सुटका नाही, मरावंच लागतं, आम्ही देवाला कोसतो, देवाला शिव्या देतो. आम्ही म्हणतो या देवाने काय माझं चांगलं केलं, देवाने माझं वाटोळं केलं. या खेड्यापाड्यात तर बायका देवाच्या नावावर कडकड कडकड बोटं मोडतात आणि शिव्या श्राप देतात देवाला. या देवाचा गेला डोला, या देवाचा गेला मुडदा, अशा गाणगाण शिव्या देतात देवाला एखादा असाध्य रोग झाला तर. पण देवाला कुसू नका, शिवाय देऊ नका, उलट देवाचा उपकार माना. असाध्य रोग झाला, तुम्हाला मरण कळून आलं, मरायचं तर आहेच, कधी ना कधी मरायचं आहेच आहे. राजा परीक्षिती वयाच्या 40-50 वर्षात मेला, पण मोक्ष मिळून मेला. फायदा की तोटा? फायदाच. मनुष्य 100 वर्ष जगला पण मोक्ष मिळवला नाही. वाया एरझार हरिविना, आला आणि दगडासारखा ठेचा खात गेला. 100 वर्ष जगला पण मोक्ष मिळवला नाही. वाया एरझार हरिविना, चक्कर झाली. 40-50लाच मेला पण मोक्ष मिळून मेला. जीवाचं सोनं झालं, जीवन धन्य झालं. राजा परीक्षितीला जर मरण कळून आलं नसतं तर कदाचित त्याला मोक्षही मिळाला नसता. त्याला मरण कळून आलं म्हणून त्याने 7 दिवसातच मोक्ष मिळवला. तसं माणसाला मरण कळून यावं, आणि मरण कळण्यासाठी माणसाला जर असाध्य रोग झाला तर त्याला मरण कळून येतं. शहाणा असेल तर जीवनाची उदासीनता येते, जीवनात वैराग्य येतं आणि वैराग्याच्या बळावर देव भेटतो. म्हणून असाध्य रोग जर झाला तर खचून जाऊ नका, देवाला कोसू नका, देवाचे उपकार माना. तुमच्या जीवनात असाध्य रोग आलाय याचा अर्थ तुम्हाला भगवत प्राप्तीची देवानं संधी दिली, हे त्यात दडलेलं हित शोधा. दुःखात सुखाची बीजे लपलेली शोधा, संकटात हित दडले ते शोधा. असाध्य रोग आला, मरावं लागेल, मरावं तर लागेलच कधी ना कधी. मौत की हर एक के साथ रिश्तेदारी है, आज किसी से तो कल किसी से. मृत्यूसोबत प्रत्येकाचं एक अतूट नातं आहे. ते आज कोणासोबत तर उद्या कोणासोबत. मृत्यू आज कोणाला घेऊन जाईल, उद्या कोणाला घेऊन जाईल. मरायचं सगळ्यांना, आज मेलं काय, उद्या मेलं काय. पण मोक्ष मिळवून मेलात, जीवाचं सोनं झालं, जीवन यशस्वी झालं, जीवन धन्य झालं. राजा परीक्षिती 40-50लाच मेला पण मोक्ष मिळून मेला, जीवन धन्य झालं. म्हणून येणाऱ्या संकटात दडलेलं हित शोधा. राजा परीक्षितीला जर मरण कळालं नसतं तर मोक्ष मिळाला नसता. त्याला मोक्ष का मिळाला? मरण कळून आलं. ज्याला मरण कळून येतं तो भाग्यवान असतो, त्याच्यावर देवाचा उपकार असतो. एक प्रकारे देवच त्याला बोटाला धरून मोक्षाच्या दिशेने नेत असतो. आणि मरण कधी कळतं? एखादा असाध्य रोग जर जीवनात आला, तुमच्यापाशी वेळ आहे, एखादा भयानक रोग झाला, मोठा असाध्य रोग की ज्यावर विलाज नाही आहे, पण आता 1-2 महिन्यात आपण मरणार आहेत, यातून आपली सुटका नाही आहे. ही संधी त्या 1-2 महिन्यात तुम्हाला वैराग्य प्राप्त करून भगवंताच्या दिशेने जाण्याची आणि मोक्ष मिळवण्याची. आणि म्हणून असाध्य रोग होणं म्हणजे भगवंताची तुमच्यावर पूर्ण कृपा आहे, तुमच्यावर उपकार आहे. आणि म्हणून मी म्हटलं की जीवनात 2 संकट आली, त्यातलं पहिलं संकट माणसाला जर असाध्य रोग झाला तर समजून घ्यावं भगवंताची तुमच्यावर पूर्ण कृपा झाली, देवाचा तुमच्यावर उपकार झाला. का? तर असाध्य रोगातून आता आपली सुटका नाही, ज्यावर विलाज नाही, निश्चित मरावंच लागेल. आणि मरणामुळं जीवनाची अनित्यता कळते, जीवनाची उदासीनता कळते. मनुष्य जीवाबद्दल, शरीराबद्दल उदास होतो, त्याच्या जीवनात वैराग्य चालून येतं आणि या वैराग्याने देव भेटतो. म्हणून असाध्य रोग होणं हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो, देवाचा तुमच्यावर उपकार असतो. आणि म्हणून मी विधान केलं की 2 गोष्टी, 2 संकट जर जीवनात आली तर तुमच्यावर देवाची पूर्ण कृपा झाली आहे समजून घ्यावी. त्यातलं पहिलं संकट आहे माणसाला असाध्य रोग होणं. हे झालं पहिलं संकट. आता दुसरं संकट. दुसरं संकट आहे जीवनातून पैसा निघून जाणे आणि जीवनात गरिबी येणे. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, भागवतरावजी मोठे, आता आम्ही उठूनच जाऊ, काय बोलायले आणि काय सांगायला लागले. असाध्य रोगाचं ठीक आहे, पटलं आम्हाला, पण
पैसा निघून जाणे, जीवनात गरिबी येणे हा भगवंताचा कृपाप्रसाद आहे, हे बोलणं काही आम्हाला पटत नाही. साहजिक आहे, तुम्हाला पटणारही नाही आहे. कारण मनुष्य जगतो ते केवळ पैशाच्या प्राप्ती करताच. त्यामुळं तुम्हाला मी पूर्णतः चुकीचे आहेत असे म्हणणार नाही. सध्या माणसाच्या जगण्याचा उद्देशच एवढा आहे की पैशाची प्राप्ती. परंतु विवेक दृष्टीने जर पाहिलं तर तुम्ही विचार करा की भगवत प्राप्तीला नेमकं आडवं कोण येतं. तुम्ही विवेक दृष्टीने पहा. मनुष्य देहीचा हाची स्वार्थ साधावया चौथा पुरुषार्थ. मोक्षाची प्राप्ती ही अंतिम प्राप्ती आहे, हा विवेक आहे. नरवरा स्पष्ट बोलले की पाहे पा शरीराच्या गावा जयालागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडूनिया. मनुष्य जन्माला आलाय तो केवळ आणि केवळ जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडून भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी. तुमच्या मागे जन्ममनाचा फेरा लागलाय, यातून तुम्हाला बाहेर पडायचे. त्यासाठी मोक्ष मिळावा लागतो, अर्थात भगवंताची प्राप्ती करून घ्यावी लागते. एवढ्यासाठीच मनुष्य जन्म आहे. मग भगवत प्राप्तीला नेमकं आडवं जर कोण येत असेल तर ते आहे तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. म्हणून संपत्ती आणि बायका मुलं हेच आमचे खरे वैरी असतात, जग नाही. तुम्हाला पुढे 84 लक्ष योनीमध्ये कोण बांधत असेल, जन्म मरण्याच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा कोण बांधत असेल, पुन्हा पुन्हा जन्मावून पुन्हा पुन्हा मरावं लागत असेल, हे कुणामुळे घडत असेल तर ते केवळ संपत्ती आणि तुमची बायका मुलं. तुम्हाला 84 लक्षाचा फेरा 84 लक्ष योनीमध्ये कोण अडकवतं? तुमची संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती. आणि म्हणून ज्या बायका मुलाची आसक्ती आणि संपत्ती तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात बांधते, ती संपत्ती आणि बायका मुलंच आपले खरे वैरी असतात, जग नाही. याचा अर्थ असा नाही की आता प्रवचन संपलं घरी गेलं की काठी घ्यायची आणि बायकोला धोपटाचं म्हणायचं हो घराबाहेर. का तर महाराजांनी सांगितलंय की बायका मुलं हे भगवत प्राप्तीला आडवे येतात म्हणून तेच आमचे खरे वैरी आहेत, निघ घराबाहेर. असं करायचं नाही. बायका मुलांचा उत्तम सांभाळ करा, परंतु त्यांच्या आसक्तीतून सुटता आलं पाहिजे आणि रामनामाने ते हळूहळू सुटता येतं. तो आपला आजचा विषय नाही आहे. मला एवढंच सांगायचं आहे की संपत्ती आणि बायका मुलांची आसक्ती हीच आमच्या भगवत प्राप्तीला प्रामुख्याने आडवी येते. आणि म्हणून संपत्ती आणि बायका मुलंच आमचे खरे वैरी असतात, जग नाही. नारायण शेषावर पहुडलेत आणि लक्ष्मी पाय दाबत बसली आहे. आणि तुम्ही नारायणाला भेटायला गेले त्यावेळेस नारायण आणि तुमच्यात कोण आडवं येतं? ही पाय दाबत बसलेली लक्ष्मी. लक्ष्मीने नारायण झाकलाय. लक्ष्मी म्हणजे पैसा. समोर नारायण आहे, अलीकडे तुम्ही येत आणि नारायणाच्या पायावर लक्ष्मी आहे. म्हणजे लक्ष्मी अर्थात पैसा तुमच्यामध्ये आला, नारायणाच्या भेटीला आडवा आला. आणि म्हणून मी विधान केलं की संपत्ती आणि बायका मुलं हेच आमचे खरे शत्रू असतात, कारण ते भगवत प्राप्तीला आडवे येतात. त्यांची आसक्ती भगवत प्राप्तीला आडवी येते. कारण हे पाश आहेत, पुत्रपाश, दारापाश, वित्तपाश. या जाळ्यात मनुष्य बांधलेला याने देव दुरावतो. संपत्ती जर भगवत प्राप्तीला आडवी येत नसती तर तुकोबारायासारखे संत शिरोमणी असं बोलले नसते की नको देव देवा द्रव्य आणि भाग्य, तोही एक उद्वेग होय जीवा. नको देव देवा पोटी हे संतान, माया जाळे जाण ना आठवसी. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. देवा मला संपत्ती देऊ नको, देवा मला मुलंबाळं देऊ नको, मला फकीरासारखा निर्धन कफल्लक कर. नको देव देवा द्रव्य आणि भाग्य, तोही एक उद्वेग होय जीवा.
देवा द्रव्य नको, पैसा नको, संपत्ती नको, मुलंबाळा नको. का तर यांची आसक्तीच तुझ्या प्राप्तीला आडवी यायला लागली. तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. देवा ही संपत्ती तुझ्या भेटीला आडवी यायली आहे. ही संपत्तीच माझा खरा वैरी आहे. हे मुलंबाळं तुझ्या भेटीला आडवी यायले. हे मुलंबाळच बायकापोरच खरे माझे वैरी आहेत. आणि म्हणून तुकोबाराने आपल्या हातानं आपलं दिवाळं काढून घेतलं. आणि ज्यावेळेस तुकोबाराचं दिवाळं निघालं त्यावेळेस तुकोबाराने देवाचे उपकार मानले आणि स्वतः उद्गार काढले गाथेमध्ये की बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा केली. आम्हाला जमल का असं बोलायला? तुकोबाराचं दिवाळा निघालं, तुकोबाराने देवाचे उपकार मानले. आम्ही देवाला शिव्या देऊ, छोटंसं संकट आलं तर आम्ही खचून जातो आणि देवाला कारणीभूत ठरवतो. या देवानं माझं काय चांगलं केलं आहे, या देवानं माझं काय बरं केलं आहे. आम्ही देवाला धारेवर धरतो, ताशेरे मारतो. तुकोबाराने असं केलं नाही. तुकोबाराचं दिवाळा निघालं, तुकोबाराने देवाचे उपकार मानले आणि उद्गार काढले, बरे झाले देवा, निघाली दिवाळे. देवा ही संपत्ती तुझ्या प्राप्तीला आडवी येत होती, तुझ्या नामस्मरणाला आडवी येत होती. आता माझं दिवाळा निघालंय, आता हा पैसा गेला, आता मी नाम घ्यायला मोकळा झालोय. हो की तुम्ही तुकोबारायचं जीवन थोडं बारकाईने अभ्यासा. तुकोबारायचा जन्म जणू काही संकटांना तोंड देण्यासाठीच झाला होता. देहवासियांनी तुकोबारायला नको नको ते त्रास दिला, हे तुकोबारायचं नाही, देहवासियांचं दुर्भाग्य आहे. काय बोललो मी? तुकोबारायला देहवासियांनी त्रास दिला, सगळ्या नाही, काही देहवासियांनी त्रास दिला, हे तुकोबारायचं दुर्भाग्य नाही आहे, हे देहवासियांचं दुर्भाग्य आहे. तुकोबारायला मंबाजी बुवानं गाढवावर बसवलंय, तुकोबारायची चप्पी केली आहे, माथ्यावर शेंदूर थापलाय, गाढवावर उलटं बसवलंय, तुकोबारायची धिंड आणि मिरवणूक काढली गावातून. बारीक बारीक लहान लहान मुलं तुकोबारायच्या नावाने बोंब मारतायत आणि तरी तुकोबाराय गाढवावर बसून विठ्ठल नामाचा जाप करतायत आणि आनंदाने हसतायत. गाढवावर बसलेत, पोरं बोंब मारतेत, बेइज्जती होते, तरी तुकोबाराय हसतायत गाढवावर बसून आणि विठ्ठल नामाचा जाप करतायत. तेवढ्यात मंबाजी तुकोबारायकडे गेला आणि म्हणाला, अहो तुकोबा, राहिली मनाची, पण कमीत कमी जनाची तरी लाज बाळगा. एवढा अपमान होऊ नये हसतायत, एवढा अपमान होऊ नये हसतायत, काय कारण? तुकोबाराय म्हणाले, मंबाजी सांगू का मी का हसतोय? म्हणले सांगा ना. म्हणले मी यामुळे हसतोय की तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा मी आहे. म्हणले काय? हो म्हणले मी तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे. म्हणले कसा? म्हणले गाढव का होईना, पण मला एकट्यालाच बसायला वाहन आहे आणि तुम्ही सगळे पायी आहेत, म्हणून मी तुमच्या सगळ्यापेक्षा मोठा आहे. काय नजर आहे महाराजांची. गाढव का होईना पण मला एकट्यालाच बसायला वाहन आहे आणि तुम्ही सगळे पायी आहेत, म्हणून मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. आपल्या जीवनात आलेलं दुःखाचं सुख कसं करावं, ही तुकोबारायांची खास खुबी होती आणि ती खुबी आम्ही तुकोबारायांकडून शिकावी. आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचं, प्रत्येक दुःखाचं सुखात रूपांतर करत होते. का? तर त्यांच्या मुखात विठ्ठल नाम स्थिरावलेलं होतं आणि कोणत्याही दुःखाच्या प्रसंगी विठ्ठलाचं नाम जर मुखात असेल तर त्या दुःखाचं सहज सुखात रूपांतर होतं. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुकोबारायच बोलतात की जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जीवनात जर संकट आलं, दुःख आलं आणि त्या दुःखाच्या प्रसंगी तुम्ही जर मुखामध्ये विठ्ठलाचं नाम धारण केलं तर त्या दुःखाचं रूपांतर सुखात होतं. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. तुकोबाराच्या जीवनात आलेल्या प्रत्येक दुःखाचं त्यांनी सुखात रूपांतर केलं. का? मुखात विठ्ठलाचं नाम होतं. प्रत्येक दुःखाचं सुखात रूपांतर करणं ही तुकोबाराची खास खुबी होती. ती तुम्ही आम्ही शिकून घ्यावी. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो.
हे तुकोबारायाने आम्हाला शिकवलं. तुकोबाराय दुःखाने खचून गेले नाही. दुःखाच्या प्रसंगी हरिनामाचा सहारा घेतला, विठ्ठलनामाचा सहारा घेतला आणि त्या दुःखाचं रूपांतर तुकोबारायाने सुखात केलं. हे तुकोबारायाने आम्हाला शिकवलं. म्हणून जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुकोबारायाचं जीवन म्हणजे संकटानं भरलं होतं, पण संकटानं खचून गेले नाहीत. त्या संकटाचं दुःखाचं हसून स्वागत केलं आणि त्या दुःखाचं संकटाचं सुखात रूपांतर केलं. कशाच्या बळावर? तर केवळ हरिनामाच्या बळावर, विठ्ठलनामाच्या बळावर. तुम्ही विठ्ठलाचं नाम मुखात धारण करा, तुमच्या जीवनात आलेल्या प्रत्येक संकटाचं दुःखाचं सुखात रूपांतर होईल. आणि म्हणून तुकोबारायाच्या जीवनात दुःख आली, तुकोबारायाचं दिवाळं निघालं, तुकोबाराय खचून गेले नाही. उलट देवाचे उपकार मानले, या संकटाचं स्वागत केलं आणि आलेल्या दुःखाचं सुखात रूपांतर केलं हरिनामाच्या बळावर. म्हणून मलाही तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे की जीवनात आलेल्या दुःखानं खचून जाऊ नका, जीवनात आलेल्या संकटानं खचून जाऊ नका. त्या संकटाचं दुःखाचं हसून स्वागत करा. त्यात आपलं काहीतरी हितच दडलेलं असतं, ते हित शोधा आणि संकटाच्या समयी त्या संकटात लपलेलं आपलं हित जर काय असेल तर ते हित म्हणजे संकट समय मनुष्य भगवंताच्या अधिक जवळ जातो, भगवंताच्या नामाचा सहारा घेतो, भगवंताच्या नामात बुडतो, भगवंताच्या नामात स्थिरावतो आणि एक दिवशी त्या नामाच्या बळावर भगवत स्वरूपच बनतो. हे आपल्या दुःखात लपलेलं सुख असतंय. म्हणून जीवनात दुःख आलं तर खचून जाऊ नका. दुःख आलं पण देवाची भेट देऊन गेलं, दुःखामुळे देवाची भेट झाली, हे त्यात लपलेलं हित आहे. म्हणून दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. संकट दुःख हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो, त्यात आपलं हित दडलेलं असतं, ते हित शोधा, खचून जाऊ नका. आमची शेतकरी साध्या साध्या दुष्काळानं, अतिवृष्टीनं, निनाड प्रकारची पिकावर रोग पडतात, अशा साध्या साध्या संकटानं खचून जातात आणि आत्महत्या करतात. ठीक आहे, शेतकरी परेशान आहे, सरकार थोडीफार मदत करतं, रडत्याची आशा पुसतं, आनंदच आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गरिबी आणि श्रीमंती हा प्रारब्धाचा भोग आहे. तुम्हाला कुणी श्रीमंतही करत नाही आणि कुणी गरीबही करत नाही. तुम्हाला देवसुद्धा श्रीमंतही करत नाही आणि गरीबही करत नाही. गरिबी आणि श्रीमंती हा आपल्या कर्माचा, आपल्या प्रारब्धाचा भोग असतो. म्हणून ज्ञानाबाराय स्पष्ट बोलले की वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. मनुष्यलोकात, मृत्यूलोकात तुम्हाला देणारा न घेणारा दुसरं कुणीही नाही आहे. देणारा न घेणारा आहे ते आहे तुमची कर्म. कुणाच्या जीवनात फुले तर कुणाच्या जीवनात काटे, हे आपल्या आपल्या कर्मानं, आपल्या आपल्या प्रारब्धानं येत असतात. इथं देवाचा काही संबंध नाही. देव कुणाला सुखही देत नाही, देव कुणाला दुःखही देत नाही. देव हा साक्षी भावना तुमच्या हृदयात उभा आहे. ज्ञानाबारायाने स्पष्ट सांगितलंय, तसे समस्त या भजना मी साक्षीभूत पया अर्जुना, येत प्रतिफळे भावना आपुलाली. मी तुमच्या हृदयात देव म्हणून उभा आहे, परंतु साक्षी भावना, देवच बोलतायत, मी तुमच्या हृदयात देव म्हणून उभा आहे, कृष्ण म्हणून उभा आहे, परंतु केवळ साक्षी भावानं. मी तुम्हाला चांगलं केलं तर शाबासकी देत नाही, वाईट केलं टोकत नाही. मी तुम्हाला सुखही देत नाही, तुम्हाला दुःखही देत नाही. तुमच्या जीवनात येणारे सुखदुःख हा तुमच्या कर्माचा, तुमच्या प्रारब्धाचा भोग असतो. वांचून देत घेत अनिक निभ्रांत नाही सम्यक, येत कर्माची फळसूचक मनुष्यलोकी. मनुष्य जीवनात मिळणारे भोग जे आहेत तर त्याच्या कर्माचा, प्रारब्धाचा भोग असतो. इथं देवाचा काही संबंध नाही. देव साक्षी भावना हृदयात उभा आहे. तो चांगलं कर्म म्हणत नाही, वाईट कर्म म्हणत नाही, चांगलं केलं तर शाबासकी नाही, वाईट केलं तर नाव ठेवत नाही. फक्त साक्षी भावना बघत असतो तुम्ही काय करतात आणि त्या केलेल्या बऱ्या वाईट कर्माचा हिशोब ठेवतो आणि त्याचा फळभोग मात्र अचूकरित्या देतो. ते तुम्हाला भोगावं लागतं. केले कर्म तैसे भोगा आले. म्हणून गरिबी श्रीमंती हा प्रारब्धाचा भोग आहे. आणि मग जीवनामध्ये जर गरिबी आली तर त्यांनी खचून जायचं नसतंय. अशा प्रसंगी सरकारची मदत आहे, शेतकऱ्याला आनंदच आहे. परंतु यावर शेवट आणि शेवटचा विलास जर काय असेल की शेतकऱ्याच्या जीवनात किंवा कुणाच्याही जीवनात जर संकट आणि दुःख आलं तर यावर फायनल विलास जर काय असेल तर तो म्हणजे त्या व्यक्तीने हरिनामाचा सहारा घ्यावा.
यावर एकच उत्तर, संकटावर एकच उत्तर, केवळ हरिनाम, हरिनाम आणि हरिनाम. तुम्ही हरिनामाचा सहारा घ्या. हरिनाम हे एक चिलकत आहे. युद्धामध्ये लोखंडाची चिलकत तलवारीचे घाव सहन करते, तसे हरिनामाची चिलकत तुमच्या जीवनात आलेल्या संकटाचे घाव सहन करते. हरिनामामुळे तुमचं साहस वाढतं, मनोबल वाढतं आणि संकटाला सामोरं जाण्याचं बळ तुमच्यात आल्यामुळं त्या संकटावर तुम्ही सहज मात करता. कुठलंही संकट जर जीवनात आलं आणि तुमच्या मुखात हरिनाम असेल तर तुम्ही त्या संकटानं खचून जात नाहीत. उलट तुमचं मनोबळ वाढतं, धैर्य वाढतं आणि तुम्ही कसून त्या संकटाचा सामना करता आणि त्यात विजय मिळवता. म्हणून हरिनामाचा सहारा घ्या. संकट समय हरिनामाला शरण जा. तुकोबारायाच्या जीवनात संकट आली, पर्वतप्राय दुःख आली, पण ते खचून गेले नाही. त्यांच्या मुखात त्यांनी हरिनामाचं अमृत धारण केलं आणि त्या संकटावर मात केली. तुम्ही तुमच्या मुखामध्ये हरिनामाचं अमृत धारण करा, तुम्ही संकटावर सहज मात कराल. म्हणून हरिनामाला शरण जा. येणाऱ्या संकटावर जर उपाय काय असेल तर तो फक्त हरिनाम. सरकार मदत करते, आनंदच आहे, पण यावर शेवटचा विलास जर काय असेल, येणाऱ्या दुःखावर, संकटावर, शेतकरी असो की कुणी असो, आलेल्या संकटावर मात करण्यासाठी शेवटचा विलास जर काय असेल तर तो म्हणजे फक्त हरिनाम आणि हरिनाम. जो मनुष्य आत्महत्या करून मरतो तो मरताच नरकाला जातो. माणसानं काहीही करावं पण आत्महत्या करू नये. म्हणून नाथ महाराज भागवतामध्ये बोलले की आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला, कारण प्रायश्चित्ताशी कोण उरला सांगे पाहे. समजा तुमच्याकडून एखादा अपराध घडला आणि नंतर तुम्हाला पश्चाताप झाला की आपल्याकडून चूक झाली, तुम्ही रामनाम घेतलं आणि प्रायश्चित्त केलं, तुमचं पाप धुतलं जातं. परंतु तुम्ही जर आत्महत्या करून मेले तर आपला जीव मारण्यावर सुद्धा आपला अधिकार नाही. हे शरीर आईच्या उदरात कोणतरी तयार केले, अर्थात देवाने तयार केले ना आम्हाला बहाल केले. हे शरीर परक्याचं आहे, आपलं नाही. कोणतरी आईच्या उदरात तयार केलं ना आम्हाला दिलंय, याच्यावर आमचाही अधिकार नाही आहे. आणि म्हणून त्यांना बरं बोलले की म्हणून वा अर्जुना या शरीरा पराधीना, हे शरीर पराधीन आहे, हे आपलं नाही आहे. कुणीतरी आईच्या उदरात घडवलं ना आम्हाला दिलंय, म्हणून या शरीराला, या जीवाला मारण्याचा आम्हाला अधिकार नाही. आमच्या जीवाला मारण्याचा आम्हाला अधिकार नाही, कारण हा जीव आमचा नाही, हे शरीर आमचं नाही. कुणीतरी आईच्या उदरात घडवलं ना आम्हाला दिले, म्हणून याला मारण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही जर याला मारलं तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. आमचा जीव जरी आम्ही घेतला, अर्थात आत्महत्या जरी केली तर त्याचं ब्रह्महत्येचं पातक लागतं. आणि आमचा जीव आम्ही घेतला आणि हे ब्रह्महत्येचं पातक लागलं तर नंतर आपलं शरीर संपतं आहे. आणि मग शरीरच जर संपलं तर प्रायश्चित्त करायला कोण उरतं आहे. बघा नाथ महाराज काय म्हणतात की आत्महत्या करून निमाला तो मरताची नरकाशी गेला, प्रायश्चित्ताशी उरला कोण सांगे. तुम्ही आत्महत्या केली, तुमचा जीव घेतला, ब्रह्महत्या लागली, पातक तुमच्याकडे आलं, पण आता प्रायश्चित्त करण्यासाठी तुमचं शरीर शिल्लक नाही, शरीरच नाहीसं झाले, म्हणून कसं प्रायश्चित्त करणार. म्हणून आत्महत्या करून मेलेला मनुष्य मरताच नरकाला जातो आणि त्याची कल्पांती त्यातून सुटका होत नाही. म्हणून माणसानं काहीही करावं पण आत्महत्या करून मरू नये. आणि म्हणून प्रत्येकजण, त्यातली त्यात शेतकरी वर्ग, जीवनात जर संकट आली, दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, लाल्या रोग आला, वगैरे वगैरे जे काय आलं, सरकार देईल तेवढी मदत तर घ्याच, परंतु यावर अंतिम इलाज जर काय असेल तर ते आत्महत्या नाही आहे. यावर अंतिम इलाज आहे भगवंताची शरणागती, हरिनामाचा सहारा. संकट समय हरिनामाचा सहारा घ्या, मनोबल वाढेल, धैर्य वाढेल, संकटावर सहज मात कराल आणि तरुण जाल. आणि म्हणून संकट समयी संकटावर मात करण्यासाठी एकमात्र साधन जर काय असेल तर ते आहे भगवंताचं पवित्र नाम, अर्थात हरिनाम. कारण भक्तीने प्रयत्न सुकर होतो. एखादी नाव जमिनीवर जर सोडली तर 2 ट्रॅक्टर लावले तरी ती ओढल्या जात नाही. मोठी असते नाव, विशाल असते, 2 ट्रॅक्टरला ओढल्या जात नाही. परंतु तीच नाव जी 2 ट्रॅक्टरला जमिनीवर ओढता येत नाही, तीच जर पाण्यावर सोडली तर सहज एक दुबळा नावाडी तिला पैल तीराला घेऊन जातो.
म्हणून नावेच्या खाली जर पाणी सोडलं तर दुबळा नावाडी तिला सहज पैल तीराला घेऊन जातो. तसं तुमच्या जीवननौक्याखाली जर भक्तीचं पाणी सोडलं तर तुमची जीवननौकासुद्धा सहज पैल तीराला जाते आणि तुम्ही तरून जाता. म्हणून भक्तीत या, भक्तीला शरण जा, कारण भक्तीने प्रयत्न सुकर होतो. आणि म्हणून संकट समयी हरिनामाला शरण या, भगवंताला शरण या, हरिनामाचा सहारा घ्या. संकटही टळेल आणि तुम्ही तरून जाल. आणि म्हणून मी 2 विधान केले होते की मनुष्याच्या जीवनात 2 संकट जर आली तर समजून घ्यावं की भगवंताचा पूर्ण कृपा प्रसाद झाला आहे. देव तुमच्या बोटाला धरून मोक्षाच्या दिशेने घेऊन जात आहे. आणि ती संकट म्हणजे एक तुमच्या जीवनाचा असाध्य रोग येणे आणि दुसरं म्हणजे तुमच्या जीवनातून पैसा निघून जाऊन तुम्हाला गरिबी येणे. म्हणून मी बोललो की जोपर्यंत श्रीमंती आहे, या धनाची आसक्ती, बायका मुलाची आसक्ती हीच तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात बांधते. कारण मरताना जी वासना शिल्लक आहे त्या वासनेनुसार पुढचा जन्म धरावा लागतो. म्हणून नाथ महाराज बोलले की जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगी हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आम्हाला पुनर्जन्म मिळतो. का मिळतो? मरताना काही वासना शिल्लक असेल तर, आणि जशी वासना शिल्लक असेल तोच जन्म मिळतो. तुम्ही आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरताना तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही तीच वस्तू बनता. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. एरवी तरी साधारण उरी आदळील या मरण, जो आठवू धरी अंतकरण तेची होईजे. ज्ञानोबर आहे. आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, मरताना ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही तीच वस्तू बनत असता. ही आसक्ती असते. मग आयुष्यभर जर धनावर प्रेम केलं तर मरताना पैसा चित्तात येईल, तुम्ही पुढच्या जन्मी कागद व्हाल, नाही तर धातू व्हाल. मरताना मुलावर प्रेम केलं, पुढच्या जन्मी माणूस व्हाल. मुलीवर प्रेम केलं, पुढच्या जन्मी बाई व्हाल. जनावरावर प्रेम केलं, जनावर व्हाल. कुत्र्यावर केलं, कुत्रा व्हाल. झाडावर केलं, झाड व्हाल. ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केले, मरताना ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. आणि म्हणून बायका मुलं आणि संपत्ती यावर जर तुम्ही आयुष्यभर प्रेम केलं तर मरताना बायका मुलं आणि संपत्तीत चित्तात येऊन उभी राहील आणि पुढच्या जन्मी तुम्ही पुरुष, बाई, पैसा किंवा अन्य प्राणी या जन्माला जाल आणि 84 लक्ष योनीमध्ये अडकाल. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. मरताना वासना शिल्लक असली की तुम्हाला पुढचा जन्म धरावाच लागतो. कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष असतो. मोक्षाची साधी सोपी व्याख्या, मरताना कुठली वासना शिल्लक नाही आहे, तुम्ही मुक्त होता. वासना शिल्लक आहे म्हणून जन्म आहे. वासनेतून सुटका हाच मोक्ष. आणि म्हणून संपत्ती आणि बायका मुलाची वासना, त्यांची आसक्तीच आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधते. आणि म्हणून मी बोलून गेलो की संपत्ती आणि बायका मुलं हेच आमचे खरू शत्रू असतात, जग नाही. आणि म्हणून या वासनेतून, या आसक्तीतून हळूहळू रामनामानं सुटता येतं. तो विषय आज नाही आहे, मी पुन्हा कधीतरी बोलेल. परंतु संपत्ती आणि बायका मुलाची आसक्ती रामनामानं जाते. रामनाम मुखात धारण करा, यांची आसक्ती जाईल आणि तुम्ही शेवटी मुक्त व्हाल, धन्य व्हाल. म्हणून पैसा जीवनातून जाणं आणि गरिबी येणं सहज विचार केला तर हा विचार कोणालाही पटण्यासारखा नाही आहे. परंतु विवेकदृष्टीने जर विचार केला तर शहाणा माणसाचा उद्देश भगवत प्राप्ती असतो. आणि भगवत प्राप्तीला पैसा अडवा येतो तर जीवनातून संपत्ती जाऊन गरिबी आली तर तो देवाचे उपकार मानतो. जसे तुकोबाराने मानले की बरे झाले देवा निघाले दिवाळे. कारण ही संपत्ती तुझ्या प्राप्तीला आडवी येत होती, आता ती गेली, तुझं नाम घ्यायला मी मुक्त झालो, मोकळा झालो. म्हणून हे एक संकट आहे की जीवनातून पैसा निघून जावा आणि गरिबी यावी. गरिबीमुळे मनुष्य भगवंताच्या नामाचा सहारा घेतो, भगवंताच्या नामात स्थिरावतो आणि भगवत स्वरूप बनतो. तर हे होतं पहिलं संकट की जीवनातून पैसा निघून जावा आणि गरिबी यावी. आणि दुसरं होतं माणसाला असाध्य रोग व्हावा. कारण असाध्य रोगामुळं माणसाला मरण दिसतं. यातून आता सुटका नाही, आपण मरणार ही त्याला खात्री होते, त्याला त्याचं मरण दिसतं. त्यामुळं तो जीवनाबद्दल उदास होतो,
जीवनात वैराग्य चालून येतं आणि वैराग्याच्या जीवावर देव भेटतो. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या माणसाला फासावर लटकायचे, फासावर जाणं काही चांगली गोष्ट नाही, कोणाच्या नशिबी येऊ नये, पण दुर्दैवानं आलंच तर याचंही सोनं करता येतं. आता अर्धा एक तासानं एखाद्या माणसाला कुठल्या गुन्ह्यामध्ये फासाची शिक्षा झाली आणि त्याला फासावर लटकवणार आहेत, त्याच्या तोंडावर काळा कपडा टाकलाय आणि त्याला फासावर देण्यासाठी चाललेत, किंवा फासावर द्यायचे, गळ्यात फास टाकलाय, तोंडात डोक्यावर कपडा टाकलाय, काळानं तर फाशी देणार आहेत काही क्षणामध्ये. या वाईट प्रसंगाचंही सोनं करता येतं. फासावर लटकताना राम 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 म्हणून जर प्राण सोडला तर तो मनुष्य रामस्वरूप होतो. कारण मी बोलून गेलो की मरताना जी वस्तू चित्तात येऊन उभी राहील, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. मग मरताना जर रामनाम चित्तात आलं आणि राम म्हणून प्राण त्यागला तर पुढच्या जन्मी तुम्ही राम बनता, आणि राम बनणं म्हणजेच मोक्ष मिळणं. फासावर चाललाय पण राम राम म्हणत गेला, मोक्ष मिळाला, याचंही सोनं करता आलं. कोणाच्या नशिबी येऊ नये फासावर जाणं, पण आलंच तर याचंही सोनं करता येतं. यातून मला हे सांगायचं की संकटात आपलं हित दडलेलं असते, दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. मला तुमचं चित्त इकडे खेचायचं आहे. फासावर जाणं संकटच आहे, फासावर जाणं दुःखच आहे, पण फासावर जाताना रामराम म्हणत गेला, मोक्ष मिळाला, भाग्यवान ठरला. फासावर चालला मी त्याला मरण कळालं, मरण दिसून आलं. माणसाला मरण दिसून यावं, मरण कळून यावं. ज्याला मरण कळून आलंय तो भाग्यवान असतो, कारण त्याला उदासीनता येते आणि त्याला वैराग्य येतं आणि वैराग्याने देव भेटतो. मग फासावर चाललाय, आता मरण दिसायलंय, जीवनात वैराग्य येतं, मुखात रामनाम धारण केलंय आणि प्राण त्यागला, आणि राम म्हणून प्राण त्यागला तर मनुष्य रामस्वरूप बनतो. आणि यालाच म्हणतात शेवटचा दिस गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. फासावर चाललाय पण रामनाम घेत गेलाय, या दुःखातही हित दडलंय, या संकटाचंही सोनं करता आलं. फासावर गेला पण रामराम म्हणत गेला, मोक्ष मिळवला. जीवनात दुःख आलं पण दुःखातही सुखाचं बीज लपलंय. फासावर गेलाय, दुःख आहे, पण या दुःखात एक सुखाचं बीज लपलंय. काय? राम म्हणत फासावर गेला, मोक्ष मिळाला. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो. आणि म्हणून मानवी जीवनाचं मूल्य समजून घ्या. ज्ञानोबा स्पष्ट बोलले की षडरस खापरी वाढिले, वाढोनी ते रात्री चव्हाटा सांडिले, ते सुनियाची लागी झाले जियापरी. उत्तम स्वयंपाक केलाय 5 पक्वान्नाचा, परंतु तो कळकटलेल्या खापरात जेवायला वाढलाय, घाणेरड्या. तो कोणी खात नाही, तो चव्हाट्यावर फेकून द्यावा लागतो. तो स्वयंपाक शेवटी कुत्र्याची किंवा मातीची धन होते. तसं उत्तम नरदेह मिळालाय आणि तो जर हरिभजनात वापरला नाही, हरिभजनात झिजवला नाही, तर हा देह देखील शेवटी कुत्र्याची किंवा मातीची धन होतो. आणि म्हणून शहाणे व्हा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की षडरस खापरी वाढिले, वाढून ते रात्री चव्हाटा सांडिले, ते सुनियाची लागी झाले जियापरी, तैसे भक्तिहीनाचे जिने. त्या वरच्या ओळीकडे बोट केले ज्ञानोबारांनी. वरची ओळी कोणती? षडरस खापरी वाढिले, वाढोनी ते रात्री चव्हाटा सांडिले, ते सुनियाची लागी झाले जियापुरी, तैसे भक्तिहीनाचे जिने. भक्तिहीनाचं जीवन, ज्याने भक्तीकडे पाठ फिरवली, जो मुखात कधी देवाचं नाम धारण करत नाही, भगवंताला शरण जात नाही, जिवेवर कधी हरिनाम स्थिरावू देत नाही, अशा माणसाबद्दल ज्ञानोबा बोलतात की तैसे भक्तिहीनाचे जिने. उत्तम स्वयंपाक केलाय पण कळकटलेल्या घाणेरड्या खापरात वाढलाय, तो चव्हाट्यावर फेकून द्यावा लागतो, तो कुत्र्याची किंवा मातीची धन होतो. तसं उत्तम नरदेह मिळालाय, पण तो जर हरिभजनात झिजवला नाही तर हा देह देखील शेवटी कुत्र्याची किंवा मातीची धन होतो. तैसे भक्तिहीनाचे जिने. म्हणून शहाणे व्हा, हरिभजनात या, भक्तीत या. जीवनात संकट आलं तर मनुष्य जास्त नास्तिक बनतो, देवाला शिव्या देतो, कोसतो, या देवानं माझं काय चांगलं केलं म्हणतो. मी एवढा चांगलं वागूनही माझ्या जीवनात दुःखच आहे. अरे बाबा, या जीवनात चांगलं वागतो, मागच्या जीवनातलं काहीतरी पाप असतं, त्याचंही संकट असते. या जन्मातलं पुढच्या जन्मात फेडायचे, मागच्या जन्मातलं या जन्मात फेडायचे. तू भले या जन्मात थोडाफार चांगला वागत असतील, पण मागच्या जन्मातली काही बरी वाईट कर्म असतात, त्याची फेड या जन्मात आलेली असते. म्हणून या जन्मातही थोडा बरा वागत असला आणि दुःखच वाटायला आलं, ती मागच्या जन्मातली दुःख असतात, मागच्या जन्मातली कर्माची फेड असते.
म्हणून त्यांनी खचून जाऊ नका. जीवनात प्रारब्धानुसार कर्मानुसार दुःख तर येईलच, आणि जीवनात दुःख आलं तर त्यांनी खचू नका. त्यात आपलं हित शोधा. आणि संकटात आणि दुःखात लपलेलं हित म्हणजे दुःख प्रसंगी, संकट प्रसंगी भगवंताला शरण जा. भगवंताच्या नामाचा सहारा घ्या. भगवंताच्या नामात बुडा. संकट समय, दुःख समय भगवंताचं नाम घेतल्यानं दुःखाचं रूपांतर सुखात तर होईलच, पण तुम्हाला देवही भेटेल. हे दुःखात लपलेलं बीज असते सुखाचं. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपा प्रसाद असतो. त्याने खचून जायचं नसतं. त्यात आपलं दडलेलं लपलेलं हित शोधायचं असते. हा प्रामुख्याने संदेश मला आज तुम्हाला द्यायचा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आजच्या प्रस्तुतवीत बोलत आहेत की दुःख शोकाची घाई, मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. भगवान बोलत आहेत की दुःख शोकाची घाई, मारली याची सेची नाही. सेची म्हणजे आठवण, घाई म्हणजे घाव. दुःख शोकाची घाई. भगवान बोलत आहेत, ज्ञानेश्वर महाराज लिहित आहेत, भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये, की दुःख शोकाची घाई, मारली याची सेची नाही. भगवान म्हणतात, भगवान श्रीकृष्ण बोलत आहेत की माणसाला त्याच्या प्रारब्धानुसार मी त्याच्या जीवनामध्ये दुःख पाठवतो, संकट पाठवतो, संकट पाठवतो. परंतु जेव्हा मी दुःख पाठवलंय, संकट पाठवली आहेत, तेवढ्या दुःखाच्या काळात मनुष्य मला शरण येतो, माझ्या नामात स्थिरावतो, आणि दुःख गेलं की पुन्हा मला विसरून जातो आणि माया त्याला ग्रासते. बघा ज्ञानोबाची वही, दुःख शोकाची घाई, मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. मी प्रारब्धानुसार दुःख पाठवतो. दुःख आहे तोपर्यंत मनुष्य मला शरण येतो, माझ्या नामाचा सहारा घेतो, आणि दुःख गेलं की मनुष्य मला विसरतो आणि पुन्हा मायेमध्ये गुरफटतो आणि जन्म मरण्याच्या फेऱ्यात पुन्हा अडकला जातो. ही मानवी जीवनाची शोकांतिका आहे म्हणली. म्हणून मी म्हटलं की दुःखातच देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. ज्याला दुःखातही देव आठवतो आणि सुखातही देव आठवतो तो संत असतो, आणि ज्याला फक्त दुःखातच देव आठवतो तो साधारण जीव असतो. विठ्ठल सुखा, विठ्ठल दुखा, तुकया मुखा विठ्ठल. दुःखातही देवाचा धावा करा, सुखातही देवाचा धावा करा. देवाची कृपा लवकर होईल, देव लवकर भेटेल. आणि म्हणून ज्ञानोबा इथं खेदपूर्वक लिहित आहेत की दुःख शोकाची घाई, मारली याची सेची नाही. माणसाच्या जीवनात त्याच्या प्रारब्धानुसार मी दुःख, संकट पाठवतो, पण जोपर्यंत दुःख आहे तोपर्यंत मनुष्य माझी आठवण ठेवतो, माझ्या नामाचा सहारा घेतो. दुःख गेले की मला विसरतो, त्याला माझी आठवण राहत नाही. ही शोकांतिका आहे, हा खेद आहे. तर भगवंताने खेदपूर्वक लिहिलंय की दुःखाच्या प्रसंगीच मनुष्य देवाचा आठव करतो, दुःख गेलं की देवाला विसरतो. इथं ज्ञानोबाला हे सुचवायचं की बाबांनो, दुःखाच्या प्रसंगी तर देवाचा आठव करा, पण सुखातही देवाचा आठव करा, तुमचं कल्याण लवकर होईल. आणि म्हणून भगवंताला शरण या, हरिनामात स्थिरावा. भक्तरूपी भगवंताच्या पायाजवळील मासा बना. माया तुम्हाला काही करणार नाही. दुःख आहे तोपर्यंत भगवंताचा धावा केला, दुःख गेलं की विसरलात, पुन्हा माया तुम्हाला बांधते ना म्हणले. हे सांगावा कारण काही, जे ग्रासिले माया. माया तुम्हाला बांधते ना म्हणले, माझं नाव विसरलं की म्हणले मग माझ्या पायाजवळचा मासा बना. भगवान म्हणतात की भक्तरूपी मासा बना, देवाच्या पायाजवळचा. तुम्ही बघा, कोळी ज्यावेळेस मासे पकडतो त्यावेळेस कोळी ते जाळं आपल्या पायापासून दूर फेकतो. त्या जाळ्यात दूरची मासे अडकतात, पण कोळ्याच्या पायाजवळचा मासा अडकत नाही, कारण जाळं दूर फेकलेलं आहे. नीट आहे का माझं बोलणं? कोळी ज्यावेळेस जाळं फेकतो पाण्यात, त्यावेळेस तो आपल्या पायापासून दूर फेकतो. त्यामुळे दूरची मासे त्या जाळ्यात अडकतात, कोळ्याच्या पायाजवळचा मासा त्या जाळ्यात अडकत नाही. तसं भगवंत हा कोळी आहे आणि माया हे जाळं आहे. भगवंताच्या पायाजवळचा भक्तरूपी मासा बना. तुम्ही भगवंताच्या मायेच्या जाळ्यात अडकणार नाहीत, कारण जाळ्यात कोण अडकतं? जे पायापासून दूर आहे. जो मासा कोळ्याच्या पायापासून दूर आहे तो जाळ्यात अडकला, कोळ्याच्या पायाजवळचा मासा नाही अडकत. तसं भगवंताच्या पायाजवळचा मासा बना, भक्तरूपी मासा बना, मायेच्या जाळ्यात अडकणार नाहीत.
आणि म्हणून भगवंताला शरण जा, भगवंताचं नाम मुखात धारण करा. कारण भगवंताची माया ही तुम्ही स्वबळावर कधीही तरून जाऊ शकत नाहीत. येत एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले, तया ऐल थडीच सरले माया जाळ. बरोबर आहे. भगवंताची ही माया नदी ही स्वबळावर आम्हाला तरून जाता येत नाही. तोच सहज तरून जातो, सहज. तया ऐल थडीच सरले माया जळ. स्वबळावर कधीच तरता येत नाही आणि एका युक्तीने सहज तरता येते. ती युक्ती म्हणजे सर्व भावे मज भजले. येत एकची लीला तरले. कोणते? जे सर्व भावे मज भजले, तया ऐल थडीच सरले मायाजळ. जे सर्व भावे मज भजले. आपण पुष्कळदा बोलून जातो की देवाची प्राप्ती भावाशिवाय होत नाही. देव हवाय तर अंतकरणात भाव हवाय. आणि याचा आम्ही एकच अर्थ घेतो की भगवंताचं नाम घेणं हाच देवावरचा भाव आहे. परंतु इथं तुम्हाला ज्ञानोबाने बांधलंय, इथं एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. नुसता नामस्मरणाचाच भाव नको आहे देवाला, तर सर्व भावे. एकच भाव नाही, सर्व भावे. आणि मग याचं उत्तर देताना ज्ञानोबा 12व्या अध्यायात बोलतात की आणिकही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचोनी धाव अनवती नाही. ओवी नीट ऐका. आणिकही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचोनी धाव अनवती नाही. कायिक भाव, वाचिक भाव, मानसिक भाव. वाचेने बोलेल तर देवाचं नावच, मनानं काही चिंतील तर भगवंताचेच गुणगान. पायाने चालेल, भले तुम्ही तुमच्या शेतात चालेल, नोकरीला चालेल, पण तुम्ही भगवंताच्या यात्रेलाच चाललोय ही भावना ठेवून चाला. तात्पर्य, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. आपल्या प्रत्येक कर्माचा संबंध भगवंताशी जोडा. एक गोष्ट, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. कायिक भाव. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, हे कर्म करताना आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. मानसिक भाव, वाचिक भाव. आणि तिसरी गोष्ट, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या तिन्ही गोष्टी मुखात जर धारण केल्या किंवा जीवनात अंगीकारल्या तरी भगवंताची परिपूर्ण भक्ती ठरते आणि देवाची प्राप्ती तुम्हाला सहज होते. आणि याला सर्व भाव म्हणतात. आणिक ही जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचोनी धाव अनवती नाही. हे सगळे भाव जीवनात यावेत. नुसता नामस्मरणाचाच भाव नको आहे, हे सगळे भाव यावेत. कायिक वाचिक मानसिक. कर्माना देवाला भजा तव कर्मे येशू भजावा, हे जे बोललो. कर्म देवाची पूजा म्हणून करा. जगातल्या प्रत्येक माणसाला देव समजा आणि त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. आणि मुखानं सातत्यानं नाम घ्या. तुम्ही नामस्मरण करतायत, नित्य नाम घेतायत, परंतु समोरच्या माणसाला फसवतायत, त्याचा द्वेष करतायत, ही भक्ती देवाला पोहोचत नाही. देव तुम्हाला भेटत नाही. देवाची इच्छा आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगातला प्रत्येक प्राणी मात्र हा देव समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, ही माझी खरी भक्ती आहे. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. भक्तियोग आहे आणि निश्चित आहे. म्हणून सर्व भावे मज भजले. आम्ही भजतो देवाला, फक्त नामस्मरणाने भजतो, एवढाच भाव आहे. देवाला ते नको आहे. देवाला सर्व भाव आहेत, कायिक वाचिक मानसिक. आणि जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव, तया मी वाचूनी धाव अनवती नाही. बरोबर आहे. 12वा अध्याय. म्हणून नुसतं नाम पकडून चालू नका. तर देवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर सर्व भावाने भजा. हो, सर्व भावे मज भजले. हा सर्व भाव म्हणजे काय? तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे सर्व कर्म करताना आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असे समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. हा सर्व भाव आहे. ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि निश्चित रूपानं
तुम्हाला भगवंताची प्राप्ती अशा प्रकारे भक्ती केल्यानं होईल. आणि म्हणून इथं एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईल थडीच सरले माया जळ. अरे माझ्या मायेला का घाबरता म्हणले. जो सर्व भावानं, मी आता बोललो वर, या सर्व भावाने, या तिन्ही गोष्टींनी, या सर्व भावाने मला शरण आलाय, कर्म माझी पूजा म्हणून करतोय, माझं नाम चित्तात धारण केलंय आणि जगात देव पाहतो, प्रत्येक प्राणी मात्र चराचर हा देवच आहे असं समजून देवतुल्य व्यवहार करतो त्यांच्यासोबत, हा सर्व भाव आहे, अशा माणसाला माझी माया काहीच करू शकत नाही. कारण माझ्या चरणाजवळ माया येतच नाही. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ तेने मायाजाळ तुटतील. माझ्या चरणाजवळील भक्तरूपी मासा बना. माझी माया माझ्या चरणापासून, माझ्या नामापासून दूर पळून जाते. शुकाचार्य 18 वर्ष आईच्या गर्भात लपून बसले. भगवंतानं विचारलं, अरे शुकाचार्य बाहेर काय येत नाही? म्हणले, देवा मला तुमच्या मायेची भीती वाटते. अरे म्हणले, रामनाम जपती आहे बाहेर, माझं नाव घेते, माझी माया काय करते? माझ्या नामाने मायाचे जाळे तुटतात, माझी माया कशी बांधेल तुला? राम राम म्हणत बाहेर आहे म्हणले, माझं नाम घे म्हटले. त्याने माया जाळं तुटतील. हरिहरी तुम्ही म्हणारे सकळ त्याने माया जाळं तुटतील. भगवंताच्या नामानं मायेचं जाळं तुटतं. म्हणून भगवंताच्या चरणाजवळील मासा बना, भक्तरूपी मासा. भगवंताच्या नामात बुडा, भगवंताच्या चरणाजवळील भक्तरूपी मासा बना, भगवंताची माया पळून जाईल. मी बोलून गेलो की कोळीत जाळं दूर फेकतो, दूरचा मासा जाळ्यात सापडतो, त्याच्या पायाजवळचा नाही. तसं भगवंताच्या पायाजवळील भक्तरूपी मासा बना, तुम्ही मायेच्या जाळ्यात सापडणार नाही, मुक्त व्हाल. आणि म्हणून भगवान तिथं खेदपूर्वक बोलतायत की दुःख शोकाचे घाई, मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. तर या ओवीतून मला प्रामुख्यानं तुम्हाला एकच संदेश द्यायचा आहे. मी सुरुवातीला बोलून गेलो की मानवी जीवनात येणारं प्रत्येक संकट आणि दुःख हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख जीवनात आलं तर मनुष्य दुःख समय भगवंताच्या नामाचा सहारा घेतो, भगवंताच्या नामात बुडतो. दुःखाचं रूपांतर सुखात होतं, त्याला दिलासा मिळतो नामस्मरणामुळे, भीती निघून जाते, साहस वाढतं आणि शेवटी भगवंतही भेटतो. मग मला सांगा, जीवनात दुःख आलं पण सुख देऊन गेलं, भगवंताची प्राप्ती करून गेलं. दुःख वाट्याला आलं पण दुःखामुळे देव भेटला, फायदा झाला की तोटा झाला? फायदाच झाला. मग दुःखानं खचून जाऊ नका, दुःखाचं स्वागत करा. आम्ही दुःखानं संकटानं खचतो आणि देवाला कोसतो, नशिबाला कोसतो. पण दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपा प्रसाद आहे, तुमचं कल्याण व्हावं म्हणून देव तुमच्या प्रारब्धानुसार दुःखाने संकट पाठवतो. दुःखाने संकट आली नाही तर तुम्हाला देवाच्या नावाची आठवणच येत नाही आणि तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकता. कारण दुःखात देव आठवतो, सुखात देव आठवत नाही. तुमचं फार चांगलं चाललंय, तुम्ही कधीच देवाचे नाव घ्यायचे नाहीत. पण जीवनात दुःख आली, दुःखाची मांदियाळी मालिका सुरू झाली की तुम्ही सारखा देवाचा धावा कराल. एखादा मनुष्य, एकच मुलगा आहे, खूप दिवसांनी झाला आहे, वैशीचे शेवटी एकच वेळी वांजोटी. मग ते मोहाचे त्रिपुटी नाचू लागेल. ज्ञानोबराय बोलले, शेवटी वयाच्या 40व्या वर्षी बाईला एखादं लेकरू झालं. माणूस 45चा आहे, बाई 40ची, लेकरू झालं. वैशीचे शेवटी एकच वेळी वांजोटी. एकुलते एक लेकरू, तेही उशिरा झाले, 9-6 झाले आणि फार मोठी बिमारी झाली आणि आयुष्यामध्ये ॲडमिट आहे आणि भयानक सिरियस आहे. डॉक्टरने येऊन सांगितलं की मुलगा वाचण्याची अजिबात शक्यता नाही आहे. एकटंच लेकरू, एकुलते एक लेकरू आणि आयुष्यामध्ये ॲडमिट आहे, उशिरा झालेलं आहे. आणि डॉक्टर सांगतात की याची मरणातून सुटका नाही, हे मरणारच, हे वाचणार नाही, हे मरणारच. बघा, एक लेकरू उशिरा झालं आहे, एकटंच उशिरा झालं आहे आणि डॉक्टर सांगतोय मरणार, आयुष्यामध्ये ॲडमिट आहे. जो मनुष्य कधी देवाकडे डोंकून पाहत नाही, टोटल नास्तिक आहे, देवाचं नाव कधी घेत नाही, देवाला शिव्या देणारा मनुष्यसुद्धा देवाचा धावा करतो. आता सगळे विलास खुंटले, देवा नारायणा तू वाचव. आता दुःखात देव आठवतो, सुखात नाही. जीवनात सगळं सुख आलं, संपत्ती पैसाचा आला गडगंज, तुम्ही देवाकडे डोंकूनही पाहत नाही. हो, ते देवाऱ्यात देव धूळ खात पडतात, तुम्ही देवाकडे जातच नाहीत. सुखात देव आठवतच नाही. सुखात देव आठवतो तो संत असतो. आम्ही साधारण जीव आहेत, साधारण जीवाला, साधारण माणसाला सुखात देव आठवतच नाही. देव आठवतो तो दुःखात. आणि मग दुःखात देव आठवतो, देव आठवला
तर देवाच्या आठवणीने नामाने देव भेटतो. हा फायदा आहे. पण दुःख जीवनात फायदा घेऊन येतं. पण दुःख जर जीवनात आलं, संकट जीवनात आले, तर खचून जाऊ नका. ती भगवंताची तुमच्यावर कृपा आहे. का सुखात देव आठवत नाही, दुःखात देव आठवतो. मग दुःख जर जीवनात आलंय, दुःख पाठवलंय, तर त्या दुःखाचं स्वागत करा. कारण दुःखामुळे तुम्ही घाबरून जातात. भीतीमुळे का होत नाही, देवाच्या नामस्मरणाचा सहारा घेता, देवाचा धावा करता आणि नामाचा सहारा घेतला. नामात बुडाले की हळूहळू नामाची गुढी लागते आणि तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घेता. मग जीवनात दुःख आलं, पण दुःखामुळे देव भेटला, हे दुःखात लपलेलं सुख आहे. हे दुःखात लपलेलं सुखाचं बीज आहे. हा दुःखाचा फायदा आहे. म्हणून दुःखाचं स्वागत करा. दुःखानं खचून जाऊ नका, दुःखाला शिवाय देऊ नका. दुःख हा भगवंताचा कृपा प्रसाद आहे. त्या दुःखाचा उपकार माना. कारण दुःखामुळे नाम आणि नामामुळे देव आहे. हे समीकरण समजून घ्या. आणि म्हणून आपल्या जीवनात दुःख आली, संकट आली, कसली संकट येऊ द्या, कसली दुःख येऊ द्या, संयमानं घ्या, शांतीनं घ्या. त्या दुःखाचं हसून स्वागत करा. त्यात आपलं काहीतरी हित दडलं आहे, ते हित शोधा. कारण येणाऱ्या प्रत्येक संकटात आणि दुःखात आपलं काहीतरी हित दडलेलं असतंय, ते हित शोधा. जसं मी मला ज्ञानोबराच्या जीवनात पर्वतप्राय दुःख आली, पण त्यात एक हित दडलेलं होतं. काय? ज्ञानेश्वरीचा जन्म. तुकोबराच्या जीवनात पर्वतप्राय दुःख आली, पण त्यात एक हित दडलेलं होतं, एक सुखाचं बीज लपलेलं होतं. ते म्हणजे गाथेचा जन्म. आणि म्हणून मी विधान केलं की ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोन महान ग्रंथाचा जन्म दुःखातून झाला आहे, संकटातून झाला आहे. ज्ञानोबराय आणि तुकोबराय यांच्या जीवनात दुःख आणि संकट आली नसती, तर कदाचित गाथा आणि ज्ञानेश्वरी जन्माला आली नसती. आणि म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या जीवनात आलेल्या दुःखामुळं, संकटामुळं गाथेचा आणि ज्ञानेश्वरीचा जन्म झाला आहे. हे दुःखात लपलेलं सुखाचं बीज आहे. हा फायदा आहे. ज्ञानोबराच्या जीवनात दुःख आलं, पण त्यात एक सुखाचं बीज लपलं होतं, ज्ञानेश्वरीचा जन्म. तुकोबाराच्या जीवनात दुःख आलं, त्यात एक सुखाचं बीज लपलेलं होतं, गाथेचा जन्म. दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. तसं तुमच्या जीवनात दुःख आलं, तर त्यातही काहीतरी सुखाचं बीज लपलेलं असते. त्यासाठी फक्त दुःख जीवनात आलं की भगवंताला शरण जा, भगवंताच्या नामाचा सहारा घ्या. निश्चितच त्या दुःखातलं जे हित किंवा काय सुख दडले, सुखाचं बीज दडले, ते तुमच्या जीवनात अनुभवास येईल आणि जीवन धन्य होईल. म्हणून शेवटचा संदेश, आपल्या जीवनात आलेल्या दुःखाने, संकटाने खचून जाऊ नका. त्याचं हसून स्वागत करा. त्यात दडलेलं हित शोधा. त्यात दडलेलं हित हे असतं की दुःख प्रसंगी मनुष्य भगवंताच्या नामाचा सहारा घेतो, देवाला शरण जातो आणि या नामात स्थिरवला की या नामाच्या बळावर त्याला देवाची प्राप्ती होते. बघा तुम्ही, एखाद्या वेळेस असं घडतं की असं दुःख आलं, एखाद्या माणसाची डोळे गेली, पाय मोडला, हात मोडला, अजून काही झालं. मी म्हणतो अवयव जाण्यासाठीच आहे, शरीर जाण्यासाठीच आहे, आज ना उद्या जाणारच आहे. पाय गेला, लंगडे झाले, जाग्यावर बसले, देवाचं नाव घेऊ लागले, देव भेटला, फायदा की तोटा. डोळे गेले, आता कुठं हलता येईना, जाग्यावर बसून आहेत, आता काय करायचं, तर म्हणले हरिनाम घ्या. डोळे गेले, पण देव भेटला, फायदा की तोटा? फायदाच. अवयव जाण्यासाठीच आहेत, आज ना उद्या जाणारच आहेत, देहही जाणार आहे. अवयव गेले, डोळे गेले, पण कधी नाम न घेणारा मनुष्य, डोळे गेले, जाग्यावर बसून आहे, आता देवाचं नाव घेऊ लागला, नाविलाज म्हणून घेऊ लागला. कधी देवाचं नाव न घेणारा मनुष्य आंधळा झाला, आता कुठं हलता येईना, पर्याय नाही, मग काय, बसल्या जागी हरिनाम घ्या, भजन करा. डोळे गेले, नामात स्थिरावला, देव भेटला, फायदा की तोटा? फायदाच. इंद्रिय गेले, पण देव देऊन गेले, हा फायदा असतो. ही संकटच जीवनातली छोटी मोठी. या संकटात आपलं हित शोधा. संकटानं खचून जाऊ नका, दुःखानं खचून जाऊ नका. संकटात, दुःखात हित दडलेलं असते, ते शोधा. आणि ते हित म्हणजे प्रामुख्याने तुम्ही भगवंताच्या जवळ जाता, नामात स्थिरावता आणि या नामाच्या बळावर तुम्हाला भगवंताची प्राप्ती होते. हे संकटात, दुःखात लपलेलं हित असते. आणि म्हणून मी विधान केलं की दुःखात सुखाची बीजे लपलेली असतात. दुःख आणि संकट हा भगवंताचा कृपाप्रसाद असतो. परंतु ज्ञानोबराय खेदानं लिहितात की बाबा, दुःख शोकाची घाई, मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही, जे ग्रासिले माया. देव बोलतायत की मी त्या त्या माणसाच्या प्रारब्धानुसार, नशिबानुसार त्यांच्या जीवनात दुःख आणि संकट पाठवतो. पण तो जेव्हा दुःख गेले, तेवढ्या दुःखाच्या काळात मनुष्य माझी आठवण करतो, माझा धावा करतो, आणि त्यातून तरुण निघला, संकट दुःख गेलं की मला विसरतो, आणि पुन्हा माया त्याला आपल्या जाळ्यात अडकवते, आणि पुन्हा तो जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकतो, आणि 184 फेरा त्याला पडतो. पण असं होऊ नये म्हणून तुकोबाराय आम्हाला सांगतात की बाबानो, दुःखात देवाचा आठव कराच, पण सुखातही देवाचा आठव करा.
विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा तुकया मुखा विठ्ठल. दुःखात देवाचा धावाने आठवण करा, तसं सुखातही देवाचा धावाने आठवण करा. देवाची कृपा लवकर होईल, तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल, तुमचं कल्याण होईल. परंतु एवढं सांगूनही माणसं ऐकत नाहीत. आणि म्हणून खेदपूर्वक ज्ञानोबारांनी वविलेली की दुःख शोकाचे घाई मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. काय करो बाबा, एवढं सांगूनही लोक ऐकत नाहीत. जेव्हा जीवनात दुःख आलं आहे तेवढ्या काळाकरता माझा धावा करतात, दुःख गेले की मला विसरतात, माझं नामस्मरण करत नाहीत आणि पुन्हा मायाच्या जाळ्यात अडकतात. म्हणून मी खेदपूर्वक लिहितोय आणि ज्ञानोबा लिहित आहेत, दुःख शोकाचे घाई मारली याची सेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.